नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप जाधव. माझ्या या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत नांदुऱ्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर चेतन जाधव सर, जे गेले 15 वर्ष आयुर्वेदाच्या सहाय्याने रुग्णसेवा करत आहेत. तसेच बाहेरगावी प्रत्येक महिन्याला विशेष भेट देऊन आयुर्वेदाचा वापर करून खात्रीशीर बरं कसं होता येईल याबद्दल मार्गदर्शन ते करत असतात. नमस्कार चेतन सर. नमस्कार. सर, तुमचा आजपर्यंतचा जीवन प्रवास म्हणजे तुम्ही इथेपर्यंत कसे आला, तुमची किती वर्षाची प्रॅक्टिस, तुम्ही कुठे-कुठे प्रॅक्टिस करता, तुम्ही काय सांगाल? माझं मूळ जे आहे 12वी नंतर मला डॉक्टर व्हायचं एक स्वप्न होतं. ओके. पण मुळात कसं आहे की माझा जो नंबर आयुर्वेदाकडचा लागलेला आहे. मी गेली 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे. माझं शिक्षण BSDT आयुर्वेद कॉलेज वाघोली येथे पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी 3 वर्ष डॉक्टर समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं आणि मग आमचे एक सद्गुरू आहेत आनंदनाथ महाराज, त्यांच्या आशीर्वादानं मी नांदुरा येथे माझं SUH आयुर्वेद रिसर्च सेंटर स्थापन केलं. ओके. तर पहिला प्रश्न सर असा एक मनामध्ये येतो, की सकाळी उठायचे आणि रात्री लवकर झोपायचे फायदे काय? किंवा जर झोप येत नसेल, तर काय त्याला उपाय आहेत का तसे? हो, आयुर्वेदामध्ये एक तर सुंदर वर्णन आहे. चरकाचार्यांनी जे सार्थ वाग्भटामध्ये जर आपण विचार केला किंवा चरकाचार्यांचं दिनचर्या हे चॅप्टर अगोदर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठिते म्हणजे रोज आपण सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. ओके. आता ब्राह्ममुहूर्त नेमकं म्हणजे काय, की सकाळचा जो पहिला प्रहर आहे म्हणजे सकाळी 4 वाजल्यानंतर तर सकाळी 6 वाजेपर्यंत हा जो आहे तो ब्राह्ममुहूर्ताचा पिरियड आहे. पण आज सध्या जीवनशैली जर बिघडली, रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, त्याच्यामुळे लोकांना दिनचर्येतून आजार उद्भवत आहे. लाईफस्टाईल त्यांची चेंज झाली. असा एक क्वेश्चन होता, उपवास आता जे लोक उपवास करतात त्यात डायबिटीजचे पण लोक असतात. तर डायबिटीजच्या जी व्यक्ती आहे त्यांनी उपवास करावा का? उपवास हा जो संकल्पना आहे तसं जर पाहिलं तर आपण काय करतो की उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे हे न करता उपवास म्हणजे जुन्या काळामध्ये कसं होतं की एक उपासना होती ईश्वराची. ते ईश्वराच्या उपासनेमध्ये आपण तल्लीन झाल्यानंतर आपण जेवण पाणी हे विसरून एकरूप झालं, तो उपवास खरा. हे जे सध्या उपवास पकडतायत वेगवेगळे पदार्थ खाऊन, तो उपवास नाहीच आहे. आयुर्वेदानुसार मी जो सांगितला तो खरा उपवास आहे. डायबिटीजच्या लोकांचं कसं होतं की शुगर लेवल अप अँड लो वगैरे होत असते त्यांची, तर त्यांनी खरा तो उपवास करायला नाही पाहिजे. ओके. माझं एक वैयक्तिक मत आहे. पण आयुर्वेदानुसार जर पाहिलं तर आठवड्यातून एकदा आपण लंघन करायला पाहिजे. लंघनम परम औषधम असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. लंघन केल्याचे फायदे काय होते की आपल्या शरीरात जे दोष वाढलेले असतात ते दोष कमी होतात. दोष म्हणजे काय? दोष आपले 3 प्रकारचे असतात, वात, पित्त आणि कफ. या तिघांची जे लेवल आहे, दोष आपण ग्राम्य आहार खातो म्हणजे फास्ट फूड, जंक फूड, त्यांनी काय होतं की आपले त्रिदोष वाढतात. ओके. आणि मग त्याची आपण शुद्धी करत नाही. त्यावेळेस जर आपण लंघन केलं आठवड्यातून एकदा, तो सर्वांसाठी चांगला आहे. मग व्यायाम कसा असावा सर? व्यायाम आयुर्वेदामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. ओके. व्यायाम जो आहे अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे आयुर्वेदात. अर्धशक्ती व्यायाम म्हणजे काय की आपल्याला जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत व्यायाम करायचा. घाम आल्यानंतर व्यायाम स्टॉप करायला पाहिजे. आता हे जे जिम वगैरे जातात बरेच जण, ते चुकीचं आहे. ओके. म्हणजे कसं की सकाळीच व्यायाम करायला सांगितलं आहे आयुर्वेदात, ओके. संध्याकाळी जो आहे तो व्यायाम करायला निषिद्ध सांगितलेला आहे. सकाळी व्यायाम केल्यानंतर आयुष्य वाढते, संध्याकाळी व्यायाम केल्यानंतर आयुष्य कमी होते. हे बरेचसे जे मिसकन्सेप्ट सध्या याच्यात चालू आहे ते थोडं थांबायला हवं. आणि बरेच जणांचं कसं, एकदा आपण जिम लावली की आपण पैसा वसूल काम करतो की 1 तास झालं पाहिजे, 2 तास झालं पाहिजे. तर तसं नाही व्हायला पाहिजे. आपल्याला घाम आला की आपण व्यायाम स्टॉप केला पाहिजे. अतिव्यायाम केल्यानं काय होते की आपण जसं साहस खूप केलं की आपला क्षय होते, 7 धातूंचा क्षय व्हायला लागतो. आयुर्वेदामध्ये तो क्षय नावाचा आजार सांगितलेला आहे, तो अतिसाहसानं सांगितला. अतिसाहस केल्याचे परिणाम आहेत. आता काही जणांमध्ये बघायला भेटतं सर की पोट साफ होत नाही. याच्यामध्ये आपल्याकडं आयुर्वेदामध्ये काय सांगितले? कसं आहे, मार्केटमध्ये चूर्ण खूप अवेलेबल आहे. आणि कोणी पेट सफा चूर्ण, कोणी कायम चूर्ण. मी नाव घेत नाही कंपनीचं वगैरे, पण एक जनरल आयडिया येण्यासाठी सांगत आहेत. ते चूर्णाने काय होते, त्याच्यामध्ये जमाल गोटा टाकलेला असतो.
किंवा सनईचे पत्ते टाकलेले असतात. हे जे आहे थोडंसं कसं आहे की आपल्या शरीराचे आयुर्वेदानुसार मोठ्या आतड्यामध्ये जिथं मळ संचय होतंय अच्छा. त्याला पक्वाशय असं म्हणतात. ओके. पक्वाशयाची रचना अशी केलेली आहे आयुर्वेदामध्ये की मृदू कोष्ठ, मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ असे त्याचे 3 प्रकार केलेले आहेत. काही जणांना कसं आहे की थोडंसं लॅक्झेटिव्ह घेतलं की इझिली पोट साफ होते. काही जणांचं प्रमाण थोडंसं जास्त असते. काही जणांचं कितीही चूर्ण वगैरे घेतले अजिबात पोट साफ होत नाही. मग असे प्रकार आहेत. तर पोट साफ होण्याकरता हे वैद्याच्या सल्ल्यानेच जायला पाहिजे. कसं आहे काही जणांचं आतडं कोरडं असेल तर तिथं स्निग्ध औषध लागते, एरंडेल तेल वगैरे सारखं. काही जणांचं कोटा असा स्निग्ध आहे तर तिथं वृक्ष औषध लागते. पण हे वैद्याच्या सल्ल्याने जर पोट साफाचं औषध आपण घेतलं तर जास्त फरक पडतो. आज भारतामध्ये 12 ते 14% लोकांना डायबिटीस आहे. तर डायबिटीसचे नियोजन कसे करावे किंवा डायबिटीस सर 100% बरा होऊ शकतो का? डायबिटीज हा जो आजार आहे तसं मेन कन्सेप्ट कसं आहे की बऱ्याच रुग्णांना काय वाटतं की डायबिटीज आणि मधुमेह हा एकच आहे. हे मिसकन्सेप्ट आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं प्रकर्षेनं मेहती इति मेहा म्हणजे की जो वाहते लघवीच्या द्वारे पदार्थ तर त्याला प्रमेय असं म्हणायला सांगितलं. पण बरेच काय होते की लोकांचं ॲलोपॅथीचं निदान करतात आणि औषध आयुर्वेदाचं घेतात. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होत नाही. आयुर्वेदिक दृष्टिकोनाकडे तो वैद्याकडे आला पाहिजे. आयुर्वेदिक निदान आणि त्याला आयुर्वेदिक औषध असं दिलं तर ते जो त्याचा आजार आहे तो बसेल. तर मुळात तुम्ही डायबिटीजबद्दल विचारलं तर आपण असं समजू की तो आपण आयुर्वेदातला मधुमेह असं पकडू समजा, जुळलंय समजा त्याचं. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की जसं आपण मगाशी आपण सांगितलं की सकाळी लवकर उठायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे आणि व्यायाम वगैरे केला पाहिजे. नुसतं अन्न चावून आपण खाल्लं तर 20% साखर कमी येते, 20%. आणि जर तुम्ही एक्सरसाइज वगैरे केली तर त्याच्यामध्ये 30% शुगर लेवल डाऊन होते. एवढं जरी आपण केलं ना 20+30 50% आराम विदाऊट मेडिसिन पेशंटला आराम पडतो. हायपरटेन्शन कसे हाताळावे सर? मुळात कसं आहे की हायपरटेन्शनचे बरेच रिझन आहेत. कोणाचा मोठापा आहे त्याच्यामुळे रक्तवाहिनीवर जो चरबीमुळे दाब येऊन ब्लड प्रेशर त्यांचं वाढलेलं असतं. आता कुणाकुणाचं काय होतं की पोट साफ होत नाही त्याच्यामुळे तो वायूचा दाब येऊन त्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. कुणाकुणाची झोप पूर्ण होत नाही, अपुरी झोपीमुळे हृदयावर परिणाम होऊन ब्लड प्रेशर वाढलं असतं. कुणाकुणाचं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी याच्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं असते. कुणाकुणाचं त्रिदोष वाढलेले असतात, कुणाकुणाचं अजीर्ण असते. अजीर्ण हे सुद्धा हृदरोगाचं कारण सांगितलेलं आहे. अजीर्ण म्हणजे काय, आपण आहार करतो, जेवण केल्यानंतर ते अन्न पचत नाही. किंवा आयुर्वेदामध्ये कसं सांगितलेलं आहे की पूर्वीचा आहार जिरला की दुसरा आहार घ्यायला सांगितलेलं आहे. होते काय की इथं पूर्वीची वाट बघत नाही, सकाळ संध्याकाळ जेवण करायला पाहिजे असं आयुर्वेदामध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. आयुर्वेदामध्ये असं लिहिलेलं आहे की पूर्वीचा आहार जिरला की दुसरा आहार घ्यायचा. मग पूर्वीचा आहार जिरला हे ओळखायचं कसं का? शुद्ध ढेकर येणे, शरीरात लागवता येणे, दुसरं अन्न खाण्याची इच्छा होणे, तेव्हा पूर्वीचा आहार जिरला. जर तुम्हाला संध्याकाळी भूक नसेल लंघन करा, काही गरज नाही जेवण करायचं. आणि ब्लड प्रेशरचं कारण मुख्यतः हेच आहे, अध्यशन, विषमासन आणि अनशन. अध्यशन म्हणजे काय की गरज नसताना जेवण करणे. एखादा मित्र भेटला, चला आज तुझे जेवण केलेलं असते त्यांनी, चल आज वडापाव खाऊ, खाल्ला, त्याच्यानंतर आईस्क्रीम, फ्रूट सलाद, म्हणजे अध्यशन झालं. विषमासन म्हणजे काय की एखाद्याचा जॉब आहे, अवेळी जेवण आहे, ट्रॅव्हलिंग खूप होते, आज 10 वाजता जेवल्यानंतर उद्या दुपारी 2 वाजता, असं विषमासन. अनशन म्हणजे काय, उपाशी राहणे. या तिन्ही कारणाने काय होतं की आपल्याला अजीर्ण होते, अग्निमंद होते. आयुर्वेदामध्ये सूत्र आहे, रोगेही सर्वयपू मंदाग्नी. अग्निमंद झाला की सगळे विकार व्हायला लागतात. आजकाल स्त्रियांमध्ये थायरॉइड आणि पीसीओडीचं खूप मोठा इश्यू आहे सर. तर पीसीओडी हा आयुर्वेदाद्वारे बरा होऊ शकतो का? मुळात कसं आहे की आपण निदान काय केलं, PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सिंड्रोम. मुळात कसं आहे, पेशंट आपल्याकडे आल्यानंतर तो त्याचं आपण लाईफस्टाईल चेंज म्हणजे बघायला पाहिजे. तो त्याचं वजन जास्त आहे का त्या पेशंट रोग्याचं, त्याच्यानंतर त्याचं खाणं पिणं कसं आहे आपल्याला ते बघायला पाहिजे. लाईफस्टाईल त्याची कशी आहे, सकाळी उठण्याचं शेड्यूल कसं आहे, रात्रीचं शेड्यूल कसं आहे. आयुर्वेदामध्ये सप्तधातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र.
तुकारामाचा एक अभंग आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर तुमचं चांगलं आहे तर फळ चांगलं येणारच. तर बीज म्हणजे काय की आपली ओहरी. जर ओहरी तुम्हाला चांगली ठेवायची झाली तर तुमचे सप्तधातू व्यवस्थित लागतात. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आहेत ते शुक्र धातू जे आहे ते व्यवस्थित लागेल. मग आपण जो आहार घेऊ त्याचं आपण मन प्रसन्न पाहिजे, दोघांची सांगड पाहिजे, आहार आणि मनाची. आहार कसा पाहिजे? षड्रसात्मक पाहिजे. षड्रसात्मक म्हणजे काय? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू असा आहार आपला असला पाहिजे. आहाराचं प्राकृत पचन झाल्यानंतर सप्तधातू तयार होतात. मग त्याचं पहिला धातू रस, मग रक्त, मग मांस, मग मेद, मग अस्थि, मग मज्जा आणि मग शुक्र. या प्रकारे सप्तधातू व्यवस्थित जर तयार झाले तर गर्भाशयाची जी वाढ आहे ते व्यवस्थित होते आणि तिचे जे प्रॉब्लेम आहेत त्या महिलेचे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम सुद्धा यातूनच आहे. थायरॉइडचे 2 प्रकार आहेत, हायपो आणि हायपर. आणि हायपोमध्ये वजन वगैरे वाढते, धडधड वगैरे होते, काम करायची इच्छा होत नाही, झोपून राहावं असं वाटणं, वजन वगैरे वाढणं, काही काम करायची इच्छा नसणं, हे सगळे हायपोथायरॉइडिझमचे लक्षण आहे. जनरली हे पेशंट सगळ्यात जास्त आढळतात. आणि याला कारण आहे की त्यांचं जे मन आहे ते अस्वस्थ असतं, सोबत सांगड त्याची. जर थायरॉइड जर बरा करायचा झाला तर लाईफस्टाईलपासून सगळं चेंज करायला पाहिजे. आपल्या सप्तधातूपासून शरीर बनल्यापासून आहारापासून सगळे बदल करायला पाहिजे, तरच हा आजार मुळापासून जाते. असा एक प्रश्न होता, ब्रह्मचर्याबद्दल आजकालच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन करावं तुम्ही? मुळात ब्रह्मचर्य लोकांना त्याचा छोटासा अर्थ माहीत आहे किंवा की मैथून न करणे. ब्रह्मचर्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नुसतं मनाने विचार केला आणि शुक्रधातू जर त्याचं बाहेर पडत असेल तर ते सुद्धा एक प्रकारचं ब्रह्मचर्य नाही आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्याला ते व्याख्या अडथळा येते. आपण म्हणतो की नुसतं कॉन्टॅक्ट ठेवणे, कॉन्टॅक्ट बंद करणे म्हणजे ब्रह्मचर्य, असं नाही आहे. त्यांनी मनाने सुद्धा किंवा विचारांनी सुद्धा ते विचार आपल्या डोक्यात आले नाही पाहिजे. तर ते अष्टविध जे ब्रह्मचर्याचे प्रकार सांगितलेले ते हेच आहेत. ते म्हणजे ब्रह्मचर्य. आजकाल मासिक पाळीच्या तक्रारी खूप ऐकायला मिळतात सर. तर आयुर्वेदामध्ये असा काही उपाय आहेत काही ते म्हणजे घरी आपण काही असे नुसखे उपाय करून ते आपण रेग्युलर करू शकतो? नाही, मुळात कसं आहे की लाईफस्टाईलवर सगळं डिपेंड आहे. जेवणाची वेळ, भूक लागते का वगैरे. कारण की बऱ्याचशा आजाराचं कारण पहिलं अग्निमंद्य आहे. रोगही सर्वव्यापी मंदाग्नो. अग्निमंद झाला तर आपले सप्तधातू जे आहेत ते व्यवस्थित तयार होतील नाही आणि मासिक पाळीच्या तक्रारी त्यांच्या वाढतील. मुळात पहिल्यांदा आहारावरच फोकस करावा. आहार षड्रसात्मक घ्या. जो व्यायाम वगैरे जे सांगितलेलं आयुर्वेदामध्ये त्यानुसार व्यायाम वगैरे करा. लाईफस्टाईल जे सांगितलेले आयुर्वेदामध्ये दिनचर्या त्याच्यानुसार तुम्ही आचरण करा. लाईफस्टाईल चेंज झाली की तुमचं मासिक पाळी रेग्युलर यायला लागते. तरी घरगुती उपाय जर म्हटलं तर कोरफड माहिती आहे आपल्याला, ॲलोवेरा. त्याचा जर तुम्ही गर 1-1 चमचा उपाशीपोटी जर घेतला तर मासिक पाळीच्या तक्रारी बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात. हे घरगुती उपायामध्ये एक आहे. त्याच्यानंतर पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि गुळाचा खडा हे जर तुम्ही एकत्र करून खाल्लं तर शरीरामध्ये रजधातू व्यवस्थित व्हायला लागते. तर एक तुम्ही हे करू शकता. असे बरेच तोडगे आहेत, पण माझं तर एक म्हणजे पेशंटला एक सांगणं राहील की वैद्याकडे जाऊन नाडी परीक्षा वगैरे चेक करून आपली लाईफस्टाईल काय चुकीची आहे ते दुरुस्त करून ते तसं जर आत्मसात केलं तर मासिक पाळी रेग्युलर यायला लागते. दुसरा एक असा प्रश्न होता, वजन वाढणे. आजकाल वजन जे वाढतं जे कंट्रोलच्या बाहेर जातं ते कंट्रोल करता येतं का 100%? करता येतं ना कंट्रोल. त्याच्यामध्ये मुळात कसं आहे की मेद हा जो धातू आहे आयुर्वेदामध्ये तो बरोबर अगदी सेंट्रलला आहे. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. म्हणजे 3 धातू इकडे आहेत, 3 धातू इकडे आहेत, सेंट्रल मेद आहे. आणि जर आपण मेदाच्या उत्पत्तीपासून आपल्या शरीरामध्ये जे स्निग्ध धातू आहेत त्याच्यापासून तयार होतात. म्हणजे मेद आपल्या शरीरासाठी आवश्यक पण आहे. पण अतिशय मेद वाढला की त्याच्यामुळे मग ब्लड प्रेशर वाढणे, थायरॉइडचा प्रॉब्लेम येणे ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर तुम्हाला जर कंट्रोल करायचं झाला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं एकच आहे की गुरु आहार जो आहे तो घ्यायचा नाही, लघु आहार घ्यायचा, व्यायाम खूप करायचा. म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला संतर्पण आणि अपतर्पण असं म्हणतात. संतर्पण म्हणजे काय की वजन वाढवणारा आवाज जो गुरु, स्निग्ध, अभिषंधी असे जे पदार्थ आहेत ते शक्यतो टाळायचे. लघु हलका आहार घेतला आणि आपण जर नियोजन केलं लाईफस्टाईलचं, रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम वगैरे करणे,
एक्झरसाईज करणे, काही आपल्या योगाचे प्रकार आहेत. आपण जर तुम्ही योगाचे आसनं वगैरे केले तर बऱ्यापैकी तुमचं वजन आटोक्यात येऊ शकतं. आणि आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेलं आहे. वमन, विरेचन, नस्य, बस्ती यापैकी जर शोधन करून जर त्यांनी मेदधातू कमी करणारी औषध जर घेतली तर बऱ्यापैकी वजन कमी यायला लागतं. असं एक होतं की सर झोप येत नाही. आजकालची तरुण मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर रील्स वगैरे बघत बसतात. तर त्याचा किती धोकादायक आहे हे? झोप आयुर्वेदामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ सांगितले. जसे घराचं आपलं जे छत आहे ते एका कॉलमवर उभं असतं. कॉलम. तसं आपल्या आयुर्वेदामध्ये आपलं शरीर, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य याच्यावर उभं आहे. यातलं एक जरी हुकलं, डिस्टर्ब झालं तर आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागतात. निद्रा हे अत्यंत आवश्यक आहे. 6 ते 8 तास झोप लागायलाच पाहिजे. झोप लागत नसेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. जर एखाद्या पेशंटचं आपण जर हिस्ट्री घेतली, त्याला झोप न येण्याची कारणं जर विचारले, वार्धक्यामध्ये मुख्यतः जे म्हातारी माणसं असतात, शरीरामध्ये वायू वाढल्या कारणानं झोप येत नाही. कारण की झोप हे जे आहे हे निद्रा जे आहे कफाचं आहे. शरीरामध्ये कफ तेवढ्या प्रमाणात लागेल तेव्हा तुम्हाला निद्रा यायला लागेल. जर समजा शरीरामध्ये वायू वाढलेला आहे आणि कफाचं प्राबल्य कमी आहे तर झोप येणार नाही. त्या उपाय म्हणून काय आहे, आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की अभ्यंग म्हणजे अंगाला रोज तेल लावणे. हे एवढं जरी पेशंटने केलं ना तर त्याला झोप यायला लागते. किंवा पादाभ्यंग म्हणजे तळपाय जे आपले आहेत त्याला जर आपण नुसतं तेल लावून कास्याच्या वाटेनं जर आपण केलं तर झोप यायला लागते. इव्हन म्हणजे की शिरोधारा नावाचा एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. ते जर आपण वैद्यांच्या सल्ल्याने जटामांसी, वचा, ब्राह्मी, म्हणजे हे जे तेल आहेत आयुर्वेदामध्ये सिद्ध केलेले आहेत, हे जर तुम्ही याचं जर शिरोधारा वगैरे केली तर पेशंटला झोप यायला लागते. झोप जर आली नाही तर वेगवेगळ्या आजाराला त्याला सामोरे जावं शकतं. डोळ्याखाली जे वर्तुळे असतात सर, डार्क सर्कल, तर ते घालवण्यासाठी काय असे उपाय आहेत का? डार्क सर्कल मुळात कसं आहे की आपण काय करतो की चेहरा हे शुक्राचं स्थान आहे. आपलं मगाशी मी सांगितलं की 7 धातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. चेहरा जर शुक्रापासून बनलेला आहे तर तुमचा आहारापासून बदल करायला पाहिजे. तुमची निद्रा व्यवस्थित झाली पाहिजे. तुमचं मोबाईलवर वगैरे पाहणं असेल तर ते कमी झालं पाहिजे. किंवा तुम्ही आता सतत लॅपटॉपवर वगैरे काम करता तर तुम्हाला आता ते लेन्स भेटतात की जे रेज आपल्यापर्यंत पोहोचू नये असं तुम्ही गॉगल वगैरे किंवा ते चष्मा वगैरे घालायला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही घरगुती उपाय जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही चंदन, ज्येष्ठमध, मंजिष्ठा आणि अनंता याचा लेप तुम्ही डार्क सर्कलभोवती लावू शकता. त्याच्यानंतर आपण जे हळकुंड असते, तुरीच्या डाळीमध्ये वरण आपण शिजवताना ते टाकायचं. ते हळकुंड बाजूला काढायचं वरण झाल्यानंतर. ते उगाळून जर आपण इथं डार्क सर्कलला लावलं तर बऱ्यापैकी डार्क सर्कल कमी यायला लागतं. पण मी मगाशी काय म्हटलं, हा एक तोडगा आहे. त्यासोबत तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करावं लागेल. जे आपलं चुकीचं आहे, आयुर्वेदामध्ये काय सांगेल, निदानम परिवर्जनम. म्हणजे जर तुम्ही तुमचे हेतू, जे आपलं चुकीचे हेतू जर बंद केले नाही तर कितीही औषधी घेतली त्याचा काही परिणाम होणार नाही. शरीरावरची जी चरबी असते सर, बेली फॅट, तर ते कमी करण्यासाठी आपण काय करावं? म्हणजे कशी लाईफस्टाईल पाहिजे आपली? लाईफस्टाईल म्हणजे की गुरु अभिसंधी पदार्थ जे आहेत ते शक्यतो कमी खायचे. म्हणजे साखर जे आहे एक मोठं कारण आहे फॅट वाढण्यासाठी. जे आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे जे तेल आहेत मार्केटमध्ये, पाम तेल वगैरे, याचं आपण सध्या फास्ट फूड खात आहे. फास्ट फूडने खूप वजन वाढतं. फास्ट फूड जर तुम्ही कमी करून बघा, तुमचं वजन कमी यायला लागतं. म्हणजे ते एक डिपॉझिशन होत जातं. आणि जर व्यायामाचा तुम्ही जर पाहिलं तर बरेच जणांना कंपनीत जाणे येणे ट्रॅव्हलिंगमध्ये थकून जातात. परत झोप, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये व्यायामाचा सगळा विसर पडलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की आणखी फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. याच्यावर एकच तोडगा आहे की लाईफस्टाईल चेंज केल्याशिवाय तुम्हाला काही परिणाम होणार नाही. त्यासाठी तुम्ही काही योगाचे क्लासेस वगैरे लावून किंवा जे आहार जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्याचं कमी कमी इम्प्लिमेंटेशन जर केलं तर तुमचे हे बरेचसा जो हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. डोकेदुखी जी असते सर, मायग्रेन वगैरे आपण ज्याला म्हणतो, ते क्युअर होऊ शकतं का? म्हणजे 100% कव्हर होईल का? कव्हर होतं ना. शिरशूल हे जे लक्षण आहे ना, मुळात कसं आहे की आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, यावं पित्तधरा कला, सायव मज्जाधरा कला. म्हणजे पित्तधरा कला हीच मज्जाधरा कला आहे. मज्जा म्हणजे मेंदू. आता जर पित्तधरा कला बिघडली असेल, पित्त कुठं असते तर आपल्या स्मॉल इंटेस्टाईन जे लहान आतड आहे तिथं असते. लिव्हर ज्या ठिकाणी बाईल सिक्रेट होते तिथं पित्त असते. या ठिकाणचं जर तुमचं सिक्रेशन वगैरे हायपर झालेलं आहे
किंवा तिथल्या सिस्टीममध्ये काही बिघाड आहे पचनाच्या संबंधित, तरच मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो. हे जर तुम्ही डायजेशन पासून जर त्यांचं चेंज केलं, आहार जो चुकीचा जात आहे तो त्यांचा जर तुम्ही आयुर्वेदानुसार जर आहार घ्यायला लागले, निद्रा व्यवस्थित जर घ्यायला लागले, पोट साफ वगैरे जर व्यवस्थित करायला लागलं, डोकं दुखण्याचे कारण आहेत अनेक. झोप न झाल्यामुळे शिरशिवले लक्षण आहे. तुमचं जर रक्तदाब वाढला तरी शिरशिवले लक्षण आहे. पोट जर साफ नाही झालं तरी शिरशिवले लक्षणं आहे. मग आपण त्या पेशंटची केस टेकिंग घेताना त्यांची आपण जे हेतू काढतो, जे काय चुकीचं होतंय त्यांचं, ते त्यांना सांगायचं. डोकं दुखणं आपोआप थांबायला लागतं. औषधी जर घरगुती उपाय जर म्हटलं तर आपण साधं हिरडा, भेरडा, आवळा याचं त्रिफळ असं म्हणतात, हळद, याचं जर कॉम्बिनेशनचा जो मी काढा वगैरे जर करून पिला तर तुमचं डोकं वगैरे थांबायला लागतं. मार्केटमध्ये पथ्यादी काढा म्हणून एक अवेलेबल आहे, ते तुम्ही वापरू शकता. पण वैद्याच्या सल्ल्याने हे सगळं करा. केस गळती जे होते सर, तरुण वयात केस वगैरे जे आपले गळतात, त्याच्यावर काही उपाय आहेत का आयुर्वेदामध्ये? मुळात केसचे जर तुम्ही उत्पत्ती पाहिली आयुर्वेदानुसार तर हे अस्थिधातूचं मळ आहे. अस्थि कुठं तयार होतात तर मोठ्या आतड्यामध्ये. मग जर तुमचं मोठ्या आतड्याचं जर पचन व्यवस्थित असेल, तिथले जर मोठ्या आतड्याचं जे सिस्टीम आहे ती जर चांगली असेल तर केसांचा प्रॉब्लेम येणार नाही. आपण काय करतो की केसांसाठी शॅम्पू किंवा काही वेगळे जण वेगळे कारण काही सांगतात ते आपण प्रयोग करत राहतो. पण मुळात केसांची उत्पत्ती कुठे आहे ते आपण लक्षात घेत नाही. केसांचं दुसरं एक कारण आहे की केस हे मज्जाधातूचं उपधातू आहे. मग मज्जा कुठं तयार होते? मग पित्तापासनं. यावं पित्तधरा कला, सावं मज्जाधरा कला. जर तुम्ही पित्तधरा कला चांगली केली तर मज्जाधरा कला चांगली होईल, ऑटोमॅटिक केस चांगले यायला लागतील. जर वापरायचंच झालं तर भृंगराज तेल आहे आयुर्वेदामध्ये, भृंगराज नावाची जी वनस्पती आहे ती पित्तधरा कला चांगली करून मज्जाधरा कला चांगली करते. त्याचा वापर जर तुम्ही भृंगराज तेलाचा केला किंवा भृंगराज तेलाचं नस्य जर तुम्ही नाकामध्ये टाकलं किंवा भृंगराज तेलाचं एक आसव आहे ते जर पोटामध्ये घेतलं तर तुमच्या केसांचा प्रॉब्लेम निश्चित सॉल्व्ह होईल. फास्ट फूड जे आहे सर, ते किती धोकादायक आहे? म्हणजे आपण का खाल्लं नाही पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे, काय वाटतं? मुळात आपलं शरीर जे आहे ते आहार विहार याच्यावर सगळं डिपेंड आहे. आपण आहारच जर चुकीच्या पद्धतीनं घेतला तर तुम्हाला ते कारणच आहे एक विकृतीचं. म्हणजे रोग जे येतात ते आहारापासूनच येतात. म्हणजे आपण आहार चुकीच्या पद्धतीने घेतला तर ते यायला लागतात. मुळात कसं आहे, फास्ट फूड आपण जे खातो त्याच्यामध्ये सगळं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपल्या शरीरामध्ये जमा व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये मग कोलेस्ट्रॉलचे डिसऑर्डर किंवा डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा अजीर्ण हे हृदरोगाचं एक कारण आहे. म्हणजे आहार जर पचला नाही तर त्याला आपण अजीर्ण म्हणतो. आणि फास्ट फूड काय होतं की ग्राम्य आहार आहे तो, आणि तो आपल्या शरीरामध्ये जर डिपॉझिट व्हायला लागला तर 7 धातू आपले बिघडतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या 7ही धातूवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. परिणामी त्याला आजारपणाला बळी पडावं लागतं. रात्री झोपताना काही लोक म्हणजे दूध वगैरे पितात, तर ते योग्य आहे का? दूध पिणं योग्यच आहे, कारण की आयुर्वेदामध्ये प्रीणन जीवन लेपहा स्नेहन धारण पूर्ण असं एक श्लोक आहे. त्याच्यामध्ये दूध हे जे आहे हे जीवन देणार आहे. आणि आपला मुळात जन्म झाल्यापासून जो बाळ आहे ते आईचं दूधच पासून सुरुवात होते. त्याच्यामुळे दुधाला माझा विरोध नाही आहे. पण दूध जर तुम्ही कुठलं घेता, गाईचं घेता, म्हशीचं घेता, त्याच्यावर डिपेंड आहे. गाईचं दूध थोडं कमी गुरू असते, लघु असते. त्याच्यामध्ये जे अभिच्छिन्न करणारे जे पदार्थ आहेत ते म्हशीच्या दुधापेक्षा कमी असतात. शक्यतो गाईचं दूध घ्यायला पाहिजे. इन केस जर समजा गाईचं दूध मिळत नाही तर त्याला तुम्ही म्हशीचं दूध आणलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही रात्री झोपताना दूध घेऊ शकता. दूध घेतल्याने काय होतं की निद्रा जी आहे ती तुमची चांगली झोप यायला लागते व्यवस्थित, आणि सप्तधातूचं पोषण होतंय. इव्हन म्हणजे की आता लेटेस्ट जर तुम्ही स्टडी पाहिला, कॅन्सरच्या पेशंटला जर तुम्ही नुसतं दुधावर ठेवलं तर त्याच्यामध्ये चांगले बदल व्हायला लागतात. आणि नुसतं चांगले बदल नाही तर प्रत्येक धातूमध्ये बदल जाणवायला लागतात, इव्हन नखांपासून तर केसांपर्यंत. आणि दुधामध्ये फायदे तर बऱ्याच जणांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, नरिशमेंटचे बरेचसे घटक द्रव्य, त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे आहेत. त्यामुळे दूध आवश्यकच आहे. सर्दी खोकला जो होतो, तर सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय काय आहेत का? घरगुती उपाय तर खूप आहेत. तर बऱ्याचशा वैद्यांपेक्षा पेशंटला जास्त माहिती आहे. तरी मी एक सांगून ठेवतो की मिरे असतात आपले, 2 मिरे बारीक करायचे आपले,
थोडंसं गाईचं तूप त्याच्यामध्ये टाकायचं आणि किंवा सहट टाकायचं. हे जर तुम्ही घेतलं तर सर्दी जी आहे ती कमी यायला लागते. पानपिंपळी माहिती आहे, 2 चिमूट शहदामध्ये चाटायचं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे पानपिंपळीचं कॉम्बिनेशन आहे सीतोफलादी चूर्ण, हे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हळद आणि गूळ एकत्र करून जर गरम पाण्यावर घेतला तरी फरक पडतंय. त्याच्यानंतर अद्रकचा स्वरस, तुळशीचा स्वरस याचं जर तुम्ही एकत्र मिक्सर करून शहदामध्ये घेतलं तर सर्दी वगैरे कमी यायला लागते. त्याच्यानंतर जर तुम्ही कोळसा घ्यायचा, आपण त्याला विस्तो म्हणतो, तो गरम करायचा. लाल झाल्यानंतर जे ओवा आणि हळद याची धुरी करायची. बराचसा आराम पडायला लागतो पेशंटला. ओके. सर मला एक सांगा, नैसर्गिकरित्या स्किनवर ग्लो कसा आणता येईल? स्किनवर ग्लो नुसतं क्रीम वगैरे लावून बाहेरून हा. काही लेपन वगैरे करून असं काही फारसा फरक पडत नाही. मुळात त्याचा आहार, त्याचा विहार आणि त्याचं मन प्रसन्न आहे का? आयुर्वेदामध्ये स्वस्थ व्यक्तीची व्याख्या केलेली आहे. स्वस्थ कुणाला म्हणायचं? म्हणजे समदोषः समाग्निच्य समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इत्यादी लभ्यते. म्हणजे कसं की आपलं जर मन प्रसन्न आहे आणि दोष आपले सारख्या अवस्थेत आहेत, वात पित्त कफ सारख्या अवस्थेत आहे, आपले मळ सारख्या अवस्थेत आहे, आपला मळ आणि आपले दोष, आपला अग्नी हा समस्थितीत आहे, ह्या सगळ्या, आणि आत्मा आपलं प्रसन्न असेल, मन प्रसन्न असेल तर आपण स्वस्थ म्हणायचं. चेहऱ्यावरचा ग्लो आहे, चेहरा हे शुक्राचं स्थान आहे आणि शुक्र जे आहे ते 7 धातूच्या नंतर आपलं 7वा धातू आहे शुक्र धातू. आणि 7 धातूंचा जो सार आहे त्याला आपण ओज म्हणतो. आणि ओज असते आपल्या हृदयात ठिकाणी. जर तुमचं जेवढं ओज चांगलं तेवढा चेहरा ग्लो करते. म्हणजे ओज वाढवण्यासाठी काय करावं लागेल? ओज वाढवण्यासाठी तुम्हाला शुक्र धातूचं रक्षण करावं लागेल. त्याच्यानंतर शुक्र धातू वर्धक आहार घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये दूध आहे, तूप आहे आणि जे काही पदार्थ आहेत सौम्य शीत गुणाचे ते सगळे ओजवर्धक आहे. उष्ण पदार्थ खाल्ले आपण, आता सध्या कसं आहे चटक मटक खायला लागतो. चटक मटक खाल्ल्यानंतर उष्ण पदार्थ आहेत आणि ते शुक्र धातू कमी करतात आणि ऑटोमॅटिक ओज कमी होते आणि मग चेहऱ्याचा ग्लो, डलनेस वगैरे यायला लागतो. जे बाहेर अपडाऊन वगैरे करतात, ट्रॅव्हलिंग वगैरे करतात, ते बाहेरचं फास्ट फूड खातात, त्यांना सगळे मसाल्याचे पदार्थ, उष्ण पदार्थ, त्यांचा ओज पूर्ण क्षय झालेला आहे. याच्या विरुद्ध जर तुम्ही जे ध्यान करतात, मेडिटेशन करतात, ज्यांचा आहारावर पूर्ण फोकस आहे आणि थंड वगैरे आहार घेतात, म्हणजे सौम्य शीत कमी मसाल्याचे पदार्थ वगैरे खातात, तर शुक्र धातू वाढून चेहरा ग्लो करतो. म्हणजे लेप वगैरे बाहेरून क्रीम वगैरे हे फक्त एक क्षणिक आहे. परमनंट ग्लो पाहिजे असेल तर ओज वाढला पाहिजे. फॅटी लिव्हर जे असतं सर, ते कसं आपल्याला हाताळता येईल? फॅटी लिव्हर जो आहे मुळात हा आयुर्वेदामध्ये लिव्हरला यकृत म्हणतात. यकृताची उत्पत्ती ही रक्तापासून आणि मेदधातूपासून तयार झालेली आहे. म्हणजे तुमचा रक्तधातू व्यवस्थित पाहिजे आणि मेदधातू व्यवस्थित पाहिजे. या दोघांचं पोषण जर व्यवस्थित झालं तर यकृत चांगलं तयार होतं. आणि जास्त करून जर तुम्ही पाहिलं तर जे व्यायाम करत नाहीत त्यांना फॅटी लिव्हरकडे सामोरं जावं लागू शकते, किंवा जे हेल्दी खात नाहीत म्हणजे फास्ट फूड वगैरे खातात आणि त्यांचं डिपॉझिशन मग लिव्हरमध्ये व्हायला लागतं. आणि काय होतं, नुसतं डिपॉझिशन झालं तर यकृतमधले जे स्राव करणारी यंत्रणा आहे ती स्टॉप होऊन जाते आणि मग त्याला फॅटी लिव्हरचे आजार वगैरे व्हायला लागतात. म्हणजे सगळं आपलं लाईफस्टाईलकडेच परत तुम्हाला यावं लागतं. आता सर मला एक सांगा, पचनक्रिया सुधारण्यासाठी काय आपल्याकडे असे घरगुती उपाय आहेत का? आहे ना, आयुर्वेदामध्ये दीपनीय गण आणि पाचन करणारा गण असे वेगवेगळे गण आहेत. जर आयुर्वेदामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गणाचं एक सेपरेट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये दीपनीय करणारे जे आहेत, म्हणजे दीपन म्हणजे काय की भूक वाढवणे आणि पाचन म्हणजे काय की पचन करणे अन्नाचं. जर तुम्ही घरगुती औषधामध्ये आपला जो गृहिणीचा जो डब्बा आहे घरामध्ये किचनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मिरे आहे, हळद आहे, जायपत्री वगैरे किंवा ते तमालपत्र वगैरे, अद्रक आहे, लसूण आहे, हा सगळा जो वर्ग जर पाहिला तर हा दीपन पाचनीय वर्गच आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात जर भूक कमी होत असेल तर तुम्ही जिरं पावडर तव्यावर भाजा, गरम करा, भाजून त्याची आणि पावडर करून ते जर तुम्ही अर्धा चम्मच जेवणाच्या 20 मिनिटं अगोदर खाल्लं तर त्यांना भूक वगैरे लागायला लागते. पचनासाठी जर तुम्ही आयुर्वेदामध्ये एक हिंगवाष्टक चूर्ण आहे ज्याच्यामध्ये त्रिकटुकम अजमोदा सैंधवम जिरकम द्वे समधुरणं घृतानाम अष्टमो हिंगबाधा
याचं जर तुम्ही या प्रमाणात जर तुम्ही इन्व्हर्स्टर चूर्ण जर पेशंटला दिलं जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर, तर त्याचे जे प्रॉब्लेम आहेत हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. घरगुती औषधामध्ये जर तुम्ही लसूण तुपामध्ये फ्राय करून जर त्या पेशंटनी 5-6 पाकळ्या सकाळी आणि 5-6 पाकळ्या संध्याकाळी असं जर घेतलं तर त्याचं पाचन सुधारतं आणि त्याला भूक वगैरे लागायला लागते. लसूण एकमेव असा पदार्थ आहे की त्याच्यामध्ये 5 रस आहेत, एकच रस नाही आहे त्याच्यामध्ये, आम्लरस. आणि जुन्या काळामध्ये एक कथा आहे की राक्षस जेव्हा अमृत घेऊन निघाले होते, त्यांच्या अमृताचे कण पृथ्वीवर आल्यानंतर जे खाली पदार्थ तयार झाला तो म्हणजे लसूण आहे. म्हणजे लसूण नुसतं अमृतासारखे गुणधर्म त्याच्यामध्ये आहे, पण तो राक्षसांच्या हातून पडल्या कारणानं तो थोडं म्हणजे त्याच्या उष्ण गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत. जर तुम्ही ते पित्त त्याचं कमी करण्यासाठी जर ते तुपामध्ये फ्राय करून जर खाल्ले तर तुम्हाला लसणाचे भरपूर फायदे होते. 16 प्रकारचे 13 प्रकारचे जे आवृत्त वात आहेत त्याच्यामध्ये ते सॉल्व्ह होऊन जातात. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी काय करावं लागतं? ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की पेशंटला भूक लागल्यावर जेवण करायला पाहिजे, हलका आहार घेतला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, रात्रीची प्रॉपर 6 ते 8 तास झोप लागली पाहिजे. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी जर घेत असेल तर त्यांनी मेडिटेशन वगैरे करायला पाहिजे आणि जास्तच झालं तर वैद्याकडे येऊन औषध घ्यायला पाहिजे. अग्नी म्हणजे काय सर? अग्नीचं महत्व काय? अग्नी मुख्यतः जर तुम्ही अग्नीचा विचार केला, अग्नी म्हणजे काय तुम्हाला समजण्यासाठी आपण एक प्रकारचं ज्वलंत ज्वाला पकडू आपण. आणि आयुर्वेदामध्ये 13 प्रकारचा अग्नी सांगितलेला आहे. 5 महाभूत जे आहेत, जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, 5 महाभूताचे 5 अग्नी, सप्तधातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या 7 धातूंचे 7 अग्नी किती झाले 12 आणि एक 13 म्हणजे जाठर अग्नी. आयुर्वेदामध्ये सगळी ट्रीटमेंट कुठेही तुम्ही फिरून या अग्नीवरच येतं. आयुर्वेदामध्ये मुख्य सूत्र रोगेही सर्वपू मंदाग्नो. अग्नी मंद झाला तरच आजार उत्पन्न होतात. तर अग्नी किती महत्वाचा आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला म्हणजे प्रथम स्थान आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. जाठर अग्नीवर ट्रीटमेंट केल्याशिवाय पुढे जातच नाही. दीपन पाचन दिल्याशिवाय त्याचं अग्निवर्धन होऊच नाही शकत. त्याच्यामुळे कुठलीही तुम्ही मेडिसिन जर काढली त्याच्यामध्ये दीपन पाचन मेडिसिन आहेच. गुडघेदुखी आणि कंबरदुखी आवडता विषय सर तुमचा. तर गुडघेदुखी कंबरदुखी ही 100% आयुर्वेदाच्या याच्यातून बरी होऊ शकते का? गुडघेदुखी मुळात कसं आहे की आपण मॉडर्न सायन्सकडे आपण गेलो तर आपण एक एक्सरे वगैरे काढतो, त्याच्यामध्ये डॉक्टर सांगतात की तुमचं कॅल्शियम वगैरे कमी आहे, ऑइल वगैरे कमी आहे, एवढंच आपल्या फक्त लक्षात येतं. पण आयुर्वेदानुसार जर विचार ऑपरेशनसाठी जास्त फोर्स करतात आज. ऑपरेशनसाठी जास्त फोर्स कारण की त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे. आयुर्वेदामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. जर तुम्ही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर गेले तर तिथलं आयुर्वेदानुसार जर तुम्ही अस्थिधातू जर पकडला गुडघ्यातला, तो जर तुम्ही कॅल्शियमचे जे सोर्स आहेत आयुर्वेदामध्ये, अस्थिधातू चांगला करण्याची औषध जर वापरली तर ते चांगलं होऊ शकतात. तिथले लिगामेंट इंजुरी असेल तर तुम्ही रक्त आणि मेदोवर स्वतःवर जाणारी औषध जर तुम्ही वापरली, लिगामेंट चांगले व्हायला लागतात. तिथलं ऑइल कमी झालं असेल तर आयुर्वेदामध्ये एरंडल तेल घरगुती औषध आहे. एरंडल तेलाने सायनोल फ्लुइड पाहिजे तेवढं वाढवता येतं. जर तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने त्याचं प्रमाण जर ठरवून घेतलं तर ऑइल सुद्धा वाढू शकतं. इवन पंचकर्मातले काही आहे, तिक्त क्षीर बस्ती, जानू बस्ती, हे जर तुम्ही केले आणि साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कोर्स जर तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने जर केला तर गुडघे दुखणीपासून तुम्ही कायमचे बरे होऊ शकता. दुसरा प्रश्न सर असा आहे, प्रजनन क्षमता वाढण्यासाठी किंवा जी सेक्स ड्राईव्ह असते ती सेक्स ड्राईव्ह कमी होते, त्यासाठी काही उपाय आहेत का? आहे. मार्केटमध्ये जे प्रिपरेशन आहे मॉडर्न सायन्सचे, ते जर तुम्ही घेतले त्याच्यानंतर काय होतं की तुमचं हृदयाचं जे ब्लड आहे ते पेनिसकडे जाते आणि एखाद्या वेळेस जर त्या पेशंटचं रोगाचं जर बल कमी असेल आणि हृदयाचं जर ब्लड पेनिसकडे जर गेलं तर त्याला हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून मार्केटची प्रिपरेशन न वापरता जर तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने गेले तर तुम्हाला जास्त फायदा होईल. आयुर्वेद काय करते की मुळात शुक्रधातू हा सार्वदेहिक आहे. शुक्रधातू फक्त टेस्टीज आणि पेनिसपुरता मर्यादित नाही आहे, सार्वदेहिक आहे. तुम्ही जेव्हा एक कॉन्टॅक्ट ठेवता लग्न झाल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण शरीराला आनंद भेटतो, नुसतं काय त्या पार्टला ऑर्गनला आनंद भेटत नाही. शुक्र हे सार्वदेहिक असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. व चिकित्सा करतानाही सार्वदेहिक करावं लागेल
तर शुक्रधातू चांगला होईल. सार्वधायिक म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये जर तुम्ही विचार केला 7 धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. हे 7ही धातूचं तुम्हाला चांगले करावं लागेल. आणि शुक्रधातूचे वाढवणारी जी औषधी आहेत, शीतगुणाची, सौम्य गुणाची, ही औषधी जर तुम्ही दिली, घरगुती औषधामध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर समजा तालीमखाना नावाची एक वनस्पती आहे. दूध आयुर्वेदामध्ये एक सांगितलेलं आहे, पयः सद्य शुक्र करा. म्हणजे दूध, पय म्हणजे दूध. दूध जर तुम्ही घेतलं तर इन्स्टंट शुक्र तयार करतं, इन्स्टंट. बाकीचे जर तुम्ही अन्न त्याचं पचन झाल्यानंतर 7 दिवस लागतात शुक्रधातू तयार होण्याकरता. पण दूध जे आहे एकमेव, की 7 दिवसामध्ये वेळ न घालवता इन्स्टंट शुक्र तयार करतं. चहा आणि कॉफी आज आपण खूप जास्त प्रमाणात घेतली जाते चहा कॉफी, तर ती शरीरासाठी किती धोकादायक आहे सर? धोकादायक आहेच, पण हे चहा सध्याच्या ज्या पिढीतली जर ती मानसिकता झालेली आहे, सायकोलॉजिकल इफेक्ट आहे. जास्त हे होतं आणि त्यांनी ॲसिडिटी वगैरेचे प्रॉब्लेम जे आहेत ते चहा आणि कॉफीने येतात. पण आता कसं आहे की नुसतं आपण जर त्यांचं चहा आणि कॉफी जर आपण बंद केली तर ते वैद्याकडे येणं बंद करतात. तर पेशंटचं स्वतःच्या इंद्रियावरचं अंकुश पाहिजे. आयुर्वेदामध्ये त्याला एक सांगितलेलं आहे की प्रज्ञापराध, म्हणजे इंद्रिय आणि मन याच्यावरचं कंट्रोलिंग पाहिजे. एखादी गोष्ट एखाद्या वैद्याने सांगितली की हे बंद करा, पण आपलं मन काय म्हणतं की आजचे दिवस खाऊन घेऊ, उद्यापासून बंद करू. म्हणजे इंद्रिय आणि मनाचा समतोल तिथं नाही आहे आणि तिथं प्रज्ञापराध घडतो आणि मग तो आजाराला बळी पडतात. जर चहा बंद करायचा झाला तर तुमचं मनावरच सगळं अंकुश असलं पाहिजे आणि मग ते इंद्रिय कंट्रोल होतात. म्हणजे या सगळ्या आजाराचं मूळ जे कारण आहे ते प्रज्ञापराधच आहे. इंद्रिय आणि मनावरच अंकुश नाही आहे. दारू सोडण्यासाठी आमच्याकडे काही येतात की सर काही दारू सोडण्यासाठी औषध वगैरे आहे. सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल त्याचं मनावरच पाहिजे. मनावर झाल्यानंतर ते इंद्रियावर परिणाम होईल आणि मग त्याची दारू सुटेल. म्हणजे औषधी सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये आहेत, पण सगळ्यात कसं आहे मन. मनावर अंकुश सोपी नाही आहे. राजे महाराजे सुद्धा थकले मनावर अंकुश करायला. तर नाडी परीक्षण म्हणजे काय सर? खूप ऐकायला भेटतं. नाडी परीक्षण म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये एक वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष आहेत. आपण जर तुम्ही विचार केला तर वैद्य हा रोग्याचे इथं हात पकडतो आणि आपल्या नाडी बघायला लागतो आणि त्याच्यानुसार ते मेडिसिन वगैरे द्यायला लागतात. तर नाडीमध्ये मुख्यतः कसे दोषांची गती आपल्याला समजते. दोष कुठले वाढलेले आहेत त्याच्यानुसार मग तुम्हाला मेडिसिन देता येते. जे वाताचे दोष वाढलेले असतील, पित्ताचे दोष वाढलेले असतील, कफाचे दोष वाढलेले असतील, ते वैद्य ठरवतो कुठले दोष वाढवलेले आहेत, त्याच्यानुसार नाडी परीक्षा केली जाते. पण एक दादा महाराजांच्या कृपेने कोल्हापूरचे आमचे एक आनंदनाथ सांगोडेकर महाराज आहेत, मला त्यांचा अनुग्रह झालेला आहे. त्यांचा अनुभव आहे, त्यांनी आम्हाला एक सोहम सिद्धीची नाडी परीक्षा दिलेली आहे. ती थोडीशी यापेक्षा वेगळी आहे. त्याचं डिटेल रूपांतर जर तुम्ही कधी भेट झाली आपली, आपण त्याच्यावर डिस्कशन करता येईल. नक्कीच. शरीर शुद्धीकरण डिटॉक्स कसं करता येतं सर? म्हणजे पंचकर्मामध्ये होतं. शरीर शुद्धीकरण किंवा आयुर्वेदामध्ये चिकित्सेचे प्रकार आहेत. एक शोधन चिकित्सा आणि एक शमन चिकित्सा. दोष जर समजा शमन चिकित्सेनं बरं होत नसेल, म्हणजे पूर आला आणि तुम्ही दरवाजा लावताय, याला काय अर्थ आहे का नाही? म्हणजे दोष तुमचे एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत, तिथं तुमचं औषधी काम नाही करणार, तिथं तुम्हाला शोधनच करावं लागेल. मग शोधनाचे 5 प्रकार आहेत: वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण. मग कुठलं कर्म कुठं करायचं, कोणत्या ऋतूमध्ये करायचं, हा वैद्य सांगू शकेल. त्यासाठी त्या रोग्याने वैद्याचा दवाखाना गाठणं एवढंच सांगू शकतो मी. फुफ्फुस असतं सर, तर ते शुद्ध करायचे काही टिप्स आहे ना? फुफ्फुसाची उत्पत्ती जर तुम्ही आयुर्वेदामध्ये जर पाहिलं तर शोणित फेना हा प्रभावा फुफ्फुसा, म्हणजे रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसाची उत्पत्ती सांगितली. आणि मुळात जर तुम्ही रक्त कुठं तयार होते तर लिव्हरमध्ये. मग तुम्हाला जर फुफ्फुस चांगलं करायचं झाली तर लिव्हर चांगलं करावं लागेल. लिव्हर जर चांगलं करायचं झालंय तिथं रक्त आणि मेद आहे, म्हणजे आहाराकडे जावं लागेल. म्हणजे आहार चांगला करून लिव्हर चांगलं करावं लागेल, लिव्हर चांगलं करून फुफ्फुस चांगलं. दुसरा एक प्रकार आहे फुफ्फुस नवीन तयार करण्यासाठी योगासनातले जे प्रकार आहेत, प्राणायाम वगैरे आपण जे करतो, म्हणजे अनुलोम विलोम, ओंकार, शीतली, शीतकारी, भ्रामरी, उज्जाई, तुम्ही या प्रकारे तुम्ही फुफ्फुसाची शुद्धीकरण करू शकता चांगल्या प्रकारे. अजून एक प्रश्न सर, पाणी माठातून प्यावं का फ्रीजमधलं प्यावं?
फ्रीजमधलं पाणी जुन्या काळामध्ये तर काही फ्रीज नव्हते. जुन्या काळामध्ये माठच होते. पाणी जर तसं पाहिलं तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की वाहतं पाणी स्वच्छ असतं. जे पाणी वाहतं ते स्वच्छ असतं. पण आता त्यातलं आपण ते माठामध्ये जर भरलं, कारण की आयुर्वेदामध्ये मातीचा जो माठ आहे तो पाझरतं आणि पाणी उत्तम प्रकारे थंड करतं फ्रीजपेक्षाही. आणि माठातलं पाणी पिल्यानंतर तृप्ती भेटते. फ्रीजचं पाणी पिल्यानंतर तुम्हाला वारंवार पाणी पिण्याची इच्छा परत होते. माठातलं पाणी एकदा पिलं की परत इच्छा नाही होत. हो. आणि माठातले पाणी पिल्याने आपल्या बऱ्यापैकी आपल्या शरीरातले आजार नष्ट होतात. कारण की ते माती जी आहे पृथ्वी महाभूतापासून बनलेली आहे. आपलं शरीरामध्ये एक पृथ्वी महाभूत आहे. त्याच्यामुळे माठातलं पाणी योग्य आहे. फ्रीजमधल्या पाण्याने ते शीतपूर्व होतं, म्हणजे अति थंड होतं. अति थंड जर घेतलं तर आपल्या शरीरामध्ये थंड गुणामुळे जे दोष आहेत, वाताचा प्रकोप वाढून वाताचे आजार तयार होऊ शकतात. त्याच्यामध्ये एक जर तुम्ही नोटीस केलं तर ब्लड कॅन्सर हा फ्रीजच्या पाण्याने सिद्ध झालेला आहे. जर तुम्ही फ्रीजचं पाणी अतिरेक केला, प्रमाणापेक्षा जास्त नेहमी पीत गेले तर ब्लड कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. म्हणून माठातलं पाणी योग्य आहे. संधिवातासाठी आयुर्वेदिक उपचार काय आहेत का? मुळात कसं आहे की त्या रोगांची लाईफस्टाईल आम्हाला विचारावं लागतं. हो. त्याचं खाणं पिणं कसं आहे, किती वर्षापासून अनुवांशिक वगैरे आहे का आजार तो बघावं लागतं. आणि काही स्टिरॉइड वगैरे औषधी घेतलेली आहेत का त्या पेशंटनी ते बघावं लागतं. स्टिरॉइडची औषधी जर तो कंटिन्यू करत असेल तर आयुर्वेदाची औषध त्याला खूप दिवस घ्यावं लागतं. जर तो सुरुवातच झाली आणि आमच्याकडे आला तर संधिवाताचं जे आजाराची ट्रीटमेंट आहे 5 ते 6 महिन्यामध्ये पेशंट बरा व्हायला लागतात. याच्यामध्ये होते काय की शरीरातला कफधातू बिघडून जातो आणि तिथला श्लेषक कला आहे. आयुर्वेदामध्ये जे कफाचे प्रकार सांगितलेले आहेत, म्हणजे तर्पक कफ, श्लेषक कफ, त्याच्यातला जो जॉईंटमध्ये जो श्लेषक कफ सांगितलेला आहे. श्लेषक कफाचं जे आवरण किंवा तिथली जे केमिकल जर तुम्ही जर विचार ते बिघडलेलं असतं आणि म्हणून त्याला सांधेवाताचा त्रास व्हायला लागतो. तर त्रिदोष बिघडलेले असतात. ते दोष कुठले बिघडलेले आहेत ते वैद्याच्या नाडी परीक्षा करून वैद्याकडे जाऊन त्याच्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. लहान मुलांमध्ये इम्युनिटी कशी वाढवली जाऊ शकते? जसं की सुवर्णप्राशन वगैरे सर आपण देतो, तर त्याचं महत्त्व काय? लहान मुलांचं जर तुम्ही प्रामुख्याने विचार केला तर लहान मुलांचं वय आहे ते कफाचं, मध्यम वय पित्ताचं आणि म्हातारपण वाताचं. तर लहान मुलांना लहानपणी कफाचेच आजार होणार आहे. आणि कफाचं जे स्थान आहे ते आमाशय सांगितलेलं आहे. कफ कुठं तयार होते? आमाशयामध्ये. आमाशयामध्ये काय होते? पचन होते अन्नाचं. मग जर त्या मुलाचं पचन जर व्यवस्थित नसेल तरच त्याला कफाचे आजार होणार आहे. आणि होते काय की मुलगा छोटासा पण लाडाचं, आता सध्या कसं आहे की बऱ्याच कपलला 1 किंवा 2 मुलं आहेत. पूर्वी कसं होतं की 8-8, 10-10 मुलं होत होते. त्यांना मग काही एवढं लक्ष दिलं जात नव्हतं. आता कॉन्शियसनेस आहे. मग सकाळी उठल्यानंतर त्याला एक मूठभर काजू, मूठभर बदाम, मूठभर अंजीर, मूठभर मनुका असं खाऊ घालतात. त्याचं स्टमकचा आकार जर पाहिला तर एवढाच आहे. आणि काजू मूठभर कसं पचणार आहे त्याला? कमीत कमी त्याचं आमाशयाच्या आकारानुसार तरी त्याला खायला द्यायला पाहिजे. इव्हन म्हणजे कसं आहे की त्याला भूक नसताना तुम्ही देत आहे आणि ते पचत नाही, अजीर्ण होते. आणि अजीर्ण हे प्रामुख्यानं लहान मुलांच्या आजाराचं कारणच आहे. अजीर्ण झालं, आमाशयाची संप्राप्ती बिघडली, त्याला कफाचे आजार व्हायला लागतात. आणि तिथं दुरुस्त न करता आपण अँटिबायोटिक देऊन ते कव्हर करायचा प्रयत्न करतो. मुळात जर तुम्ही लहान मुलांचं फक्त आणि फक्त जर आमाशयाचा विचार केला त्या पचनशक्तीचा तरच लहान मुलं बरे होतात. आणि इम्युनिटी जे आपण म्हणतो ते आहारातनंच तयार होते ना. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की सप्तधातू जर तुमचे चांगले असेल तर सप्तधातूचा सार चांगला असेल तर तुमचं शरीर चांगलं आहे. म्हणजे आज ती आपण इम्युनिटीच पकडतो. आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा सांगितलेली आहे. रसायन चिकित्सा म्हणजे काय? सप्तधातू आपण वाढवतो. सप्तधातू वाढवतो म्हणजे काय? सप्तधातूवर कार्य करणारी वनस्पती आपण देतो. इम्युनिटी काही वेगळा प्रकार नाही, आहारातनंच आपलं तयार होतंय. पण आहार देताना तो जर तुम्हाला समजत नसेल, वैद्याकडे जाऊन आहार कुठला घ्यावा एवढं तरी कमीत कमी तुम्ही माहिती घेऊ शकता. दिवसभर एनर्जी शरीरामध्ये जर आपल्याला वाढवायची असेल, एनर्जेटिक राहायचं असेल तर काय करता येईल? दिवसभर एनर्जेटिक जर राहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हलका आहार घ्यायचा. हलका आहार म्हणजे काय की जो लवकर पचेल असा.
लवकर पचेल. गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीची भाकर लवकर पचायला लागते, ओके, हलकं फील होतं. हलकं फील होते आणि तुम्हाला कामामध्ये उत्साह, एनर्जेटिक फील होते. हम्म. शरीरामध्ये जडत्व आलं, गुरुत्व आलं, हे कफामुळे येते. तुम्ही श्रीखंड खाल्ली, बासुंदी खाल्ली, तुम्हाला असं पेलून राहा असं वाटतं, हो. झोपा असं वाटतं, काम करायचं इच्छा नाही हो, होत. लस्सी दही. लस्सी दही वगैरे. याच्या विरुद्ध जर तुम्ही हलका आहार घेतला आणि बाजरी, ज्वारी किंवा इतर जे पदार्थ आहेत, काकडी, गाजर, सलाद वगैरे जर तुम्ही हलका आहार घेतला, लवकर पचेल असा, किंवा मुगाचं जे आयुर्वेदामध्ये यूष म्हणतात, आता सध्या तुम्ही दलिया वगैरे जे म्हणतात, हो, हो. असे पदार्थ जर खाल्ले तुम्ही, तर हलका आहार होतं आणि इझिली तुम्हाला कफाचं प्राबल्य वाढत नाही, अन्न पचून जातं आणि काम करायचा उत्साह, उल्हास भेटून जातो. त्यातल्या त्यात तुम्ही एनर्जेटिक ड्रिंक जर म्हटलं तर लिंबू, साखर म्हटली तर खडी साखर, ओके. लिंबू आणि मीठ याचं जर सरबत जर तुम्ही पिलं तर जे फिलिंग एनर्जेटिक आहे ते भेटून जातं. आजकाल सर ओव्हर थिंकिंग लोक जास्त करतायत, तर ओव्हर थिंकिंगमुळे काय नुकसान होऊ शकतं? कसं आहे, ओव्हर थिंकिंग हे मनाच्या संबंधित आहे. आणि आयुर्वेदामध्ये कसं आहे की 5 महाभूत आणि 5 महाभूताचे विषय यांना जोडणारं जे आहे ते मन आहे. जर तुम्ही मनावर जर अंकुश ठेवला नाही तर 5 महाभूताची संप्राप्ती बिघडू, 5 इंद्रियाची संप्राप्ती बिघडू शकते. म्हणजे मन किती अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सहजासहजी मन हे पकडता येत नाही. मनावर जर तुम्हाला अंकुश ठेवायचा झाला तर तुम्हाला आयुर्वेदामध्ये ध्यान, जे मेडिटेशन आपण म्हणतो, ते करायला सांगितलेलं आहे. इव्हन जर तुम्हाला मन जर तुमचं स्ट्रेसफुल असेल, ओव्हर थिंकिंग असेल, त्याच्यामुळे तुम्हाला हृदरोग सुद्धा होऊ शकते. कारण की हृदय जे बनलेलं आहे, मनाचं स्थान कुठं आहे तर हृदय आहे. म्हणून जे स्ट्रेस थिंकिंग एक्सेसिव्ह घेतात तर त्यांना हृदयाचे आजार होण्याचे चान्सेस 100% आहे. म्हणून याची ट्रीटमेंट जर भाग केला तर मनावर जी ट्रीटमेंट आहे ती धारणा, ध्यान, समाधी जे आपण म्हणतो की मेडिटेशन आणि शिरोधारा, आणि मन प्रसन्न कसं राहील, आपल्याला मनाला जे आवडेल ते आपण जर केलं, चांगलं बरं, ते वाईट नाही. आता काही जण अनुकरण करतील माझ्या शब्दाचा, मनाला वाईट शब्द केलं तर ते चांगलं जर अनुकरण केलं तर तुम्हाला ते मनाला प्रसन्नता वाढवून आणि आजारापासून तुम्हाला मुक्त ठेवू शकतं. ओके. असा एक प्रश्न होता, दिवसातून किती वेळा पाणी प्यायलं पाहिजे किंवा किती लिटर पाणी प्यायलं पाहिजे? आता कोण म्हणतं की 3 लिटर, 5 लिटर, तर आयुर्वेदामध्ये असं काही वेगळं सांगितलं आहे का त्याबद्दल? सांगितलं. मला एक सांगा, जेवण आपण घड्याळ बघून करतो का? की आज समजा तर तुम्ही जेवणाची जर वेळ आता सध्या बांधून घेतलेली आहे लोकांनी, पण पूर्वी कसं होतं की भूक लागल्यावर जेवण करायचे. आता कसं आहे, 10 वाजले जेवण करावं लागेल, संध्याकाळचे 7 झाले जेवण करावं लागेल. तसं पाण्याचं नाही आहे. आयुर्वेदामध्ये तुम्हाला एक अशा संवेदना दिलेल्या आहेत, जशी क्षुधा, तृष्णा, हे एक संवेदना आहे. तहान लागली म्हणजे पाणी प्यायचं. तिथं मग तुम्ही इतकं पाणी गेलं पाहिजे, तितकं पाणी गेलं पाहिजे, काही आवश्यकता नाही आहे. पण जर सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आयुर्वेदामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. पाणी गेलंच पाहिजे, पण तहान लागल्यावर गेलं पाहिजे. काही जणांचं कसं, ऑफिसमध्ये काही वेळ नाही आहे, काही काम नाही आहे, बॉटल ठेवलेली आहे, पाणी पित आहे. अत्यंबुपान हे सुद्धा ॲसिडिटीचं कारण सांगितलेलं आहे. म्हणजे पाणी जास्त पिल्यानंतरही ॲसिडिटी, तुम्हाला द्रवगुणानं पित्त वाढून ॲसिडिटी होऊ शकते. म्हणून जास्त पाणी पिल्यावर त्याला वारंवार युरिनला सुद्धा जाऊ लागू शकतं. त्याच्यापेक्षा जे आहे, तहान लागल्यानंतर जेवढं आपल्या शरीराची रिक्वायरमेंट आहे तेवढं पाणी प्यायचं. शरीरच तुम्हाला शिकवतं. त्याच्यानुसार जर तुम्ही वागायला लागले की ऑटोमॅटिक तुम्हाला हा प्रश्न येतच नाही. सर, किडनी स्टोन न होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, आणि जर झालाच तर आयुर्वेदाच्या मदतीने आपण कसा बरा करू शकतो? मुळात कसं आहे की किडनी हे प्रकारची आपल्या शरीरातली चाळणी आहे. जसं आपण माठातलं पाणी गाळण्यासाठी चाळणीचा वापर करतो, तसं ती एक प्रकारची चाळणी आहे. जर खाल्लेलं अन्न जर व्यवस्थित पचून न जाता त्याचं कॅल्शियमचा जो भाग आहे जास्त प्रमाणात तयार झाला, किंवा फॉस्फरसचं प्रमाण जास्त तयार झालं, किंवा त्याच्या मोठ्या आतड्यातलं पचन जर व्यवस्थित नसेल, आयुर्वेदामध्ये सृष्ट विनमूत्रता आपण जे म्हणतो की लघवी आणि विष्ठा हे एकाच ठिकाणी तयार होते, की म्हणजे मोठं आतडं. मोठ्या आतड्याचं जर पचन तुमचं ॲब्सॉर्प्शनचं चांगलं नसेल तर तिथं तुम्हाला स्टोन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मुळात ज्यांचं वजन जास्त आहे, स्थौल्य, त्यांना मूळव्याध होतं आहे,
मूळव्याध नंतर त्याला परत मुतखळा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. इवन म्हणजे एखाद्याने पाणी कमी पिलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही मोठ्या आतड्यातलं, आणि कॅल्शियमचा भाग जो आहे तो ॲब्सॉर्ब न झाल्या कारणानं त्याचं स्टोन तयार होतं आणि किडनीमध्ये जाऊन ते अडकतात. मग ती साईज महत्त्वाची आहे. किती एमचा जो स्टोन आहे, 8 6 12 वगैरे, कुठल्या अप्पर पोलला आहे, मिडल पोलला आहे, लोअर पोलला आहे, त्याच्यानुसार मग त्याची मेडिसिन ठरलेली आहे. आयुर्वेदानुसार जर तुम्ही गेले तर ते सगळ्यात पहिल्यांदा स्टोन होऊ नये याचा जर विचार केला तर सगळ्यात वेगाचं धारण जे आपण म्हणतो की बऱ्याचशा गृहिणीला असतं की वेग आलेला असतो लघवीचा, पण कामं एवढे असतात, नंतर जाऊ नंतर जाऊ, म्हणून 13 प्रकारचे वेग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये मूत्रव म्हणजे हा एक वेग आहे. म्हणजे लघवीची संवेदना आली की लघवीला तुरंत जाऊन यायला पाहिजे. नाही जर गेले तर युरिनचं कॉन्सन्ट्रेशन, ॲसिडिक लेवल वाढून स्टोनची उत्पत्ती होऊन मुतखडा होण्याचे चान्सेस जास्त आहे. आम्लपित्त सर कशामुळे होतं किंवा आम्लपित्तावर काही घरगुती उपाय आहेत का? आम्लपित्ताचं मुख्य कारण म्हणजे आहार आणि मनच आहे. एखाद्या वेळेस बघा तुम्हाला राग आला, जेवण जाणार आहे काय? राग आल्यानंतर आपला जो स्टमकचा आकार असा छोटा होऊन जातो, जेवण जात नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की इकडे टी व्ही चालू, इकडे मोबाईलवर बोलणं चालू आणि आपलं जेवण चालू, याने आपलं पचन काही व्यवस्थित होणार नाही. आणि जर यातून तुम्हाला तोडगा काढायचा झाला तर तुमची लाईफस्टाईलच चेंज करा. आहार कसा घेतला पाहिजे? नॉनव्हेज आपल्याला पचत नाही आहे तर काही दिवस थांबायला पाहिजे त्या रोग्याने, किंवा त्याला नॉनव्हेज पचण्याकरता आपलं धातूचं बल वाढवलं पाहिजे. मग काही जणांचं कसं असतं की खायचं तर आहे, मग ते कुठल्याही परिस्थितीत, आणि मग ते इकडे आपली झिंटॅक, रॅन्टॅक, ॲसिलॉक, ओमी गोळ्या खिशामध्येच असतात पेशंट. आणि त्या गोळ्या घेऊन बरेचसे जे आहे रोगी ते आपलं तात्पुरते ॲसिडिटी कमी करतात. पण जर तुम्हाला कायमस्वरूपी जर आम्लपित्त बसवायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा जे पथ्य म्हणतो आपण, पथ्य पाळावं लागेल. म्हणजे जे आपलं चुकीचं जात आहे ते पहिल्यांदा बंद करावं लागेल. त्याच्यानंतर मन प्रसन्न ठेवावं लागेल आणि टी व्ही, मोबाईल वगैरे लावून जेवण बंद करावं लागेल आणि व्यायाम करावा लागेल. ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या, व्यायाम करत नाही त्याच्यामुळे पचन होणार नाही, परत आम्लपित्ताचे लक्षणं वाढू शकतात. व्यायामही तेवढाच आवश्यक आहे. जेवण झाल्यानंतर टी व्हीचं रिमोट आपण लावून परत गादीवर लोळतो, परत ॲसिडिटीचं कारण तेच आहे. तुम्ही जेवण केल्यानंतर शतपावली करायला पाहिजे, थोडं 100-1 पावलं चालायला पाहिजे, तरच तुम्हाला जे अन्न ते पचायला लागेल. हे न करता तर तुम्हाला आम्लपित्ताचं कारण होणारच आहे. घरगुती औषधामध्ये जर तुम्ही विचार केला तर लसूण गाईच्या तुपामध्ये फ्राय करून तुम्ही घेऊ शकता. जिरं जे आहे ते तव्यावर भाजून तुम्ही पावडर करून खाऊ शकता. ओवा बारीक पावडर करून तुम्ही घेऊ शकता कोमट पाण्यातून. कोमट पाण्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. जेवणानंतर लगेच झोपणं किती धोकादायक आहे? जेवणानंतर झोपणं चुकीचंच आहे, कारण की जेवणानंतर आपण काय करायचं, शतपावली करायला पाहिजे. शतपावली केल्यानंतर काय होतं की अन्न आपलं हे 3 अवस्थेत जाते. पहिली अवस्था आहे मधुर अवस्था, दुसरी अवस्था आहे आम्ल अवस्था, तिसरी अवस्था आहे कटू अवस्था. म्हणजे आहार तो 3 मार्गातून तुमचा जात असते. तुम्ही लगेच जर त्याच्यावर आराम केला तर ते अवस्थेमध्ये ब्रेक भेटेल, पचन व्यवस्थित होणार नाही आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायला लागतील. आम्लपित्त, कोलेस्ट्रॉल वगैरे वाढणं, फॅट डिपॉझिशन वगैरे असे आजार व्हायला लागतील, किंवा पोटच साफ नाही होत. बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स आहेत. हे तेच कारण आहेत. म्हणजे तुम्ही नियोजन केलं जेवण करायचं, पण ते जेवण पचवायचं नियोजन केलंच नाही, हे ते एक कारण आहे त्याच्यामध्ये. म्हणून माझं तर एक वैयक्तिक मत आहे की जेवण झाल्यानंतर लगेच शतपावली वगैरे करणं आवश्यक आहे. डाव्या कुशीवर ॲटलिस्ट कमीत कमी झोपायचं झालं तर डाव्या कुशीवर लोळावं. ओके, म्हणजे डाव्या कुशीवर झोपलं की पचन थोडं व्यवस्थित होतं. व्यवस्थित होतं. ओके. आणि रात्रभर फोन वापरणं मेंदूसाठी किती धोकादायक आहे सर? आपल्या मेंदूमध्ये जर विचार केला तर लाखो न्यूरॉन्स रोज तयार होत असतात. आणि जर तुम्ही एखादं रेडिएशनचं मोबाईल जर तुम्ही बाजूने ठेवला तर असंख्य न्यूरॉन्स आपल्या शरीरातले नष्ट होतात. धोक्याचंच आहे. मोबाईल जर तुमचं रात्रीचं जर तुम्हाला वापरणं झालं असेल तर बाजूला टेबलवर वगैरे तुम्ही ठेवायला पाहिजे. त्याने काय होतं की सध्या जर तुम्ही ज्या अननोन रेडिएशन आहे ते फ्री रॅडिकल्स असतात, ते आपल्या शरीरावर आघात करतात. आता ते न कळत तुम्हाला वेगवेगळे आजार सामोरे जावं लागू शकते भविष्यात. लगेच आजार उत्पन्न होणार नाही. एखादं तुम्ही मोबाईल इथं खिशामध्ये ठेवला आणि लगेच हृदयावर परिणाम होईल असं नाही होणार,
पण सातत्यानं ती गोष्ट जर तुम्ही त्या अनुषंगानं करत असाल तर हृदयाचं कारण ते मोबाईल एक असू शकतं. ऍसिडिटी जी आहे सर ती कायमची बंद होऊ शकते का? मुळात ॲसिडिटी कायमची बंद होऊ शकते, पण कसं आहे त्यासाठी तुम्हाला नियोजनच करावं लागेल. आपली दिनचर्या आणि आहाराचं नियोजन आणि आपलं मन प्रसन्न ठेवावं लागेल. आहाराचं नियोजन जे मी मगाशी सांगितलं, की आहार जो आहे तो आपल्याला हलका घ्यावा लागेल, पचेल असा घ्यावा लागेल आणि खूप तीक्ष्ण, उष्ण, विदाही पदार्थ आपल्याला टाळायला पाहिजे. सौम्य आहार घेतला तर तो पचायला लागतो. शरीरामध्ये पाण्याची कमतरता कशी ओळखायची? शरीरामध्ये पाण्याची कमतरता ओळखण्याचं आपली जी स्किन आहे ती थोडीशी लूज व्हायला लागते. आपल्याला समजतं की चेहरा असं सुकायला लागतो, घसा कोरडा पडायला लागतोय, तोंडामध्ये लाळेचं सिक्रेशन कमी पडतं, डोळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी यायला लागतं. जेवणात मीठ कमी केल्यावर काय फायदे होऊ शकतात? मुळात कसं आहे की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे 6 रस आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. प्रत्येक रसाचे आयुर्वेदामध्ये अति सेवन केल्यामुळे किंवा कमी सेवन केल्यामुळे याचे आयुर्वेदामध्ये त्याचे परिणाम सांगितलेले आहेत. मिठाचं जर तुम्ही प्रमाण एक्सेसिव्ह घेतलं तर शरीरामध्ये आपल्या जर तुम्ही पाहिलं तर पाण्याची लेवल वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला रक्तदाबाकडे तुम्ही जाऊ शकता किंवा खालित्य पालित्य म्हणजे केस गळणे आणि केस पिकणे हे सुद्धा होऊ शकतं. आणि आपले जे स्नायू आहेत ज्याला आपण शिरा, कंडरा याच्यामध्ये शैथिल्य तयार होतं आणि शैथिल्य म्हणजे ढिलेपणा यायला लागतं. हे मिठाचं एक्सेसिव्ह जास्त प्रमाणात घेतल्यानंतर आणि आयुर्वेदामध्ये मिठाचं प्रमाण कमीच घ्यायला सांगितलेलं आहे. केस पांढरे होण्यामागचं खरं कारण काय असू शकतं सर? मुळात कसं आहे की सध्या लाईफस्टाईल बऱ्याच जणांची चेंज झालेली आहे. मुली तर बऱ्यापैकी तेल लावत नाहीत केसांना. शनिवार रविवार सुट्टी वगैरे असतात त्यातही लावतात की नाही माहिती नाही. लाईफस्टाईल चेंज झाल्या कारणानं की दिसण्यावर खूप फोकस लोकांचं वाढलेलं आहे आणि मग केसांना वेगवेगळे कलर देणे, कोणी गोल्डन कलर, कोणी ब्राऊन कलर, कोणी डाय करणं, याने काय होतं की ते केमिकल तिथल्या प्रॉपर्टीज तिथल्या बदलून टाकतात. दुसरी एक गोष्ट की हेअर स्ट्रेटनिंग वगैरे जे करतात हेअर स्ट्रेटनिंग वगैरे आणि लाईफस्टाईल बदललेली आहे. खाण्यापिण्याचे फास्ट फूडचं प्रमाण वाढलेलं आहे. जे चांगला आहार आहे, उदाहरणार्थ फळ आहार किंवा दूध, तूप म्हणजे हे जे शुक्रवर्धक जे आहार आहे किंवा मज्जाधातूवर्धक जो आहार आहे हा कमी जायला लागतोय आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, वेगवेगळ्या प्रकारचे डाय हे वापरून काय होतं की केसांना उपयोगच चालू आहे. आणि बाहेर आपण पोल्युशनचा विचार जर केला तर कार्बन मोनॉक्साईडचाही परिणाम सुद्धा आपल्या किंवा एअर पोल्युशन हे सगळं परिणाम आपल्या केसांवर होतो. म्हणजे आणि जे आपण भाजीपाला खात आहे त्याच्यावर विशेष म्हणजे फवारे मारलेले आहेत. आज तुम्ही वांगे आपण खातो त्याच्यामध्ये कोरॅजन मारलेलं आहे किंवा एखादा भाजीपाला फ्रेश दिसला पाहिजे जिब्रेलिक ऍसिड मारतात. त्याने काय होतं की हे केमिकल आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्या सात धातूवर परिणाम करणारच आहे. आणि नैसर्गिकरित्या पिंपल्स कसे कमी केले जाऊ शकतात? मुळात कसं आहे की जर समजा 16 वर्षाच्या आतमध्ये जर चेहऱ्यावर डाग वगैरे आलेले असतात, आता तरुण तरुण मुलं असतात ते हार्मोनल असतात. ते तारुण्य पिटिका आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो आणि आपलं एक सर्टन एक एज त्या वेळेस उदयास येते, प्रौढावस्था प्राप्त होते. तर त्यावेळेस ते जे असतात ते वात आणि कफाची संप्राप्ती त्याच्यामध्ये झालेली असते आणि 16 वर्षानंतर जे चेहऱ्यावर डाग वगैरे दिसायला लागतात किंवा जे पुरळ वगैरे दिसतात त्याला आपण पिंपल्स वगैरे म्हणू शकतो. तो बेसिकली खाण्यातून होतो. म्हणजे तीक्ष्ण, उष्ण, विदाई आहार आपण जो खातो त्यातून ते पिंपल्स तयार होतात. मग त्यात रक्तातली उष्णता वाढली जाते. मग त्याच्यासाठी तुम्हाला औषधी उपचार करताना रक्तात थंड गुण आणणं आवश्यक आहे, सौम्य गुण आणणं आवश्यक आहे. तिथं सौम्य विरेचन औषधे जे आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेली ती वापरणं आवश्यक आहे. आणि साध्या भाषेत जर म्हटलं तर रक्त शुद्ध करणारी औषध आपण तिथं वापरायला पाहिजे. चेहऱ्यावर क्रीम किंवा काही वेगवेगळे प्रयोग करण्यात काही मतलब नाही. आहारातून, विहारातून आणि मनातून सगळे बदल तुम्हाला करावे लागतील, तरच तुमचा चेहरा ग्लो करेल. ज्या लो बीपीच्या व्यक्ती असतात त्यांनी काय खाल्लं पाहिजे? आहारात काय गोष्टी घेतल्या पाहिजे? मुळात कसं आहे की लो बीपी हे जे आहे याच्यामध्ये काय झालं की तिथला वायूचा जो दाब आहे
तो कमी झालेला आहे. आणि वायू कुठं तयार होते, वायूचं घर कुठं आहे, तर मोठं आतडं. म्हणजे त्याची जी सिस्टीम आहे ते मोठ्या आतड्यावर डिपेंड आहे. मोठं आतड्यातलं पचन कसं आहे हे आपण बघायला पाहिजे. जर तिथलं आपण जर पचन सुधारायला काम केलं, आयुर्वेदामध्ये एक नवजीवन रस म्हणून एक टॅबलेट आहे, अग्नितुंडी नावाची एक टॅबलेट आहे. ह्या जर तुम्ही औषधी वगैरे पोटात घेतलं तर तो बीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. इव्हन म्हणजे जर त्या पेशंटचं काही आहारातलं रसद्रव्य कमी जात असतील, म्हणजे पाणी कमी जात असेल, दूध कमी जात असेल, तर ते पदार्थ त्याचे वाढवले पाहिजे. किंवा जे लिक्विड आहार जो आहे तो त्याचा कमी पडत असेल तर ऑटोमॅटिक लो लो बीपी होऊ शकतं. तर मग लिक्विड आहार कसा वाढवायचा हे तुम्ही तिथं निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणजे वैद्याकडे गेल्यानंतर त्याचा जो हेतू आहे तो काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याचं बीपी का बरं लो जातं. ते रिझन माहीत असल्याशिवाय आपण प्रत्येक पेशंटला सारखे औषध नाही देऊ शकत. जर घरगुती औषधामध्ये तुम्हाला जर करायचं झालं तर सेंदी मीठ आणि जर पाणी एकत्र करून दिलं तर त्याचा बीपी राईज होऊ शकते. इव्हन म्हणजे तुम्ही नाकामध्ये सेंदी मिठाचं पाणी एक एक थेंब नाकामध्ये टाकलं तर बीपी राईज होऊ शकते, पण हे टेम्पररी आहे. त्याचं पॉझिटिव्ह फॅक्टर तुम्ही वैद्याकडे जाऊनच तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ऑफिसमध्ये बसून जे चेअरवरती काम करतात ते कसं पाठदुखी वगैरे मानदुखी होते, तर त्यांच्यासाठी काय असे उपाय आहेत का आयुर्वेदामध्ये? मुळात कसं आहे की व्यवसाय आपल्याला सोडता येत नाही, कारण की त्याच्यावर आपलं पोट आहे. तर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे की दिनचर्या म्हणजे जर तुम्ही रात्री जागरण केलं ना तर तुमचे स्नायू वगैरे दुसऱ्या दिवशी दुखायला लागतात, जकडतात, स्तंभ गुण येते, कफाचं प्राबल्य जास्त वाढलेलं असतं. तर अशा वेळेस तुम्हाला आयुर्वेदामध्ये सांगितलेलं कफाचं काय आहे, चिकित्सा व्यायाम. जिथं तुम्ही जर सकाळच्या पहिल्या प्रहरमध्ये जर तुम्ही सकाळच्या याच्यामध्ये व्यायाम जर केला, त्याच्यामध्ये योगासनं वगैरे जर केले, नाही योगासनं कमीत कमी वॉकिंग जरी केलं तर कफ धातूचं तिथं कमी व्हायला लागतं आणि वायू धातू तिथं वाढून त्याच्या स्नायू आणि कंडरा मजबूत व्हायला लागतात आणि मग हे जे प्रॉब्लेम तुम्ही सांगितले हे सॉल्व्ह होतात. शरीरामध्ये जी गरमी असते किंवा हीट म्हणतो आपण, तर ती कमी केली जाऊ शकते का? मुळात कसं आहे की हीट ऑटोमॅटिक तर वाढणार नाही. जमिनीवर आपण कुदळ मारली तर गड्डा पडणार आहे, आपोआप तर गड्डा पडणार नाही. आयुर्वेदामध्ये कार्यकारण मीमांसा सांगितलेली आहे. म्हणजे कार्याची उत्पत्ती कारणाशिवाय होत नाही. म्हणजे तुम्ही कुठलं तरी एखादं कारण लागतं तेव्हाच ते कार्य तयार होतं. म्हणजे आपलं काय चुकते हे पहिल्यांदा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये असं कुठले पदार्थ जातात की त्यांनी आपल्या शरीरातली उष्णता वाढू शकते. आयुर्वेदामध्ये दोनच प्रकारचे वीर्य सांगितलेले, एक शीत आणि उष्ण. म्हणजे जो आपण आहार घेतो तो दोनच प्रकारचा आहे, एक थंड आणि एक उष्ण. उष्ण आहार घेतला, आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, वृद्धी समाने सर्वेच्या विपरीते विपर्य. म्हणजे समान गुणानं समानाची वाढ होते, विरुद्ध गुणाने त्याचा ऱ्हास होते. मग जर तुम्ही उष्ण आहार घेतला शरीरातली उष्णताच वाढणार आहे. म्हणजे जर तुम्ही शरीरात उष्णता कमी करायचं म्हटलं तर तुम्हाला थंड पदार्थ घ्यायला पाहिजे. आणि औषधामध्ये जर विचार केला तर दुर्वा नावाचे म्हणजे हराळ हे खडीसाखरच्या पाण्याबरोबर तुम्ही जर घेतलं तर शरीरातली बऱ्यापैकी उष्णता कमी येते. दुर्वाचा स्वरस तुम्ही जर नाकामध्ये 2-2 थेंब टाकलं तर शरीरातली उष्णता कमी यायला लागते. इव्हन आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या नाड्या आहेत, इळा, पिंगळा आणि सुषुम्ना. तर त्यातली जी इळा नाडी आहे ती सूर्याची आहे, पिंगळा नाडी आहे ती चंद्राची आहे. जर तुम्ही उजव्या नाकपुडीमध्ये थंड औषध टाकलं तर त्याच्यामध्ये दिवसभर त्याच्या बॉडीमध्ये थंडावा राहू शकतो. मग तुम्ही ओल्या वनस्पती ज्या आहेत थंड वीर्याच्या त्या जर आणल्या आणि जर त्या नाकामध्ये 2 थेंब टाकले पण वैद्याच्या सल्ल्याने, किंवा तीच वनस्पती जर तुम्ही इंटरनली घेतली तर बऱ्यापैकी तुमची शरीरातली उष्णता कमी येते. आणि जे आपलं चुकीचं पदार्थ जातात ते उष्ण पदार्थ बंद करायला पाहिजे. महिलांना पीसीओडी झाला की आहारामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या थांबवल्या पाहिजे? मुळात कसं आहे की सध्या जर तुम्ही पाहिलं मुलींचं सगळी दिनचर्या बिघडलेली आहे. म्हणजे मुली सुद्धा आता जॉब करतात, त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे होते. जुन्या काळामध्ये कसं होतं की महिला ज्या आहेत त्या गृहिणी राहायच्या, आता सध्या महिला सुद्धा वर्किंग करतात आणि महिला आता फास्ट फूड खूप खातात. मुलींचा सगळ्यात पदार्थ जो आवडीचा आहे तो म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरीमध्ये तुम्ही जर विचार केला तर हिरव्या मिरच्या खूप टाकलेल्या असतात आणि काळं मीठ वगैरे जास्त टाकलेलं असतं. हिरवी मिरची काय होते, तीक्ष्ण उष्ण गुण वाळून जाते आणि रजधातू तिथला बिघडून जाते तीक्ष्ण उष्ण गुणामुळे. आणि रजधातू बिघडला म्हणजे त्यांना पीसीओडी सारखा प्रॉब्लेम होऊ शकते. दुसरं मुख्य कारण कसं आहे की जसं जुन्या काळामध्ये
त्यांना मासिक पाळीमध्ये एक ऋतुचर्या सांगितली होती, ओके. म्हणजे की कसं वागायचं. हो. मासिक पाळीमध्ये कसं आहे की 4 दिवस विश्रांती करायला पाहिजे होती. म्हणजे जसं तुम्हाला उदाहरणार्थ टेम्परेचर आहे, तुम्ही काय करता, रेस्ट घेता. तसं गर्भाशयामध्ये जर ब्लिडिंग होत असेल तर त्या गर्भाशयाला रेस्टची आवश्यकता आहे. मग अशा वेळेस काय करायचं की जॉबला सुट्टी नाही मारायची. पण जर तुम्ही समजा ट्रॅव्हलिंग जर समजा तुम्ही स्वतः करत असाल, अशा वेळेस तुम्ही रिक्षा किंवा कार किंवा तुमचं तिथं स्टँडिंग पोझिशन असेल तर तुम्ही ॲटलिस्ट कमीत कमी चेअरवर बसणे वगैरे किंवा असं तुम्ही फिजिकल एक्सरसाइज आपली कशी कमी होईल असं तुम्ही करता आलं पाहिजे, म्हणजे बॉडीला रेस्ट भेटेल. दुसरं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की तीक्ष्ण उष्ण पदार्थ शक्यतो कमी खायचे, कारण की रजधातूमध्ये तीक्ष्ण उष्ण वाढलं की एक्सेसिव्ह ब्लिडिंग आणखी व्हायला लागेल. मग त्यावेळेस कसा आहार जो आहे तो हलका, माफक आणि कमी तीक्ष्ण उष्ण असा आहार असला पाहिजे. तिसरं कारण असं सांगितलेलं आहे की चटईवर झोपायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे अंधश्रद्धाकडे चाललो. जुन्या काळामध्ये कसं आहे की त्या लेडीजला असं बाहेर रूममध्ये एका कोपऱ्यामध्ये बसवायचे. तसं नाही. एक बघा, तुम्हाला झोपायचं म्हटलं तर गादीवर तुम्हाला तृप्ती भेटते, लगेच झोप लागते. तृप्ती भेटते म्हणजे काय झालं की गादीवर झोपल्यानंतर शरीरामध्ये कफ वाढते आणि तृप्ती भेटते आणि झोप पूर्ण होते. जर तुम्ही चटईवर झोपले तर तुम्हाला शरीरामध्ये वायू वाढते. वायू वाढला की शरीरामधला जो झोप लागत नाही आणि इथं कफामुळे काय होते की पस फॉर्मेशन होते. म्हणून गादीवर झोपल्यानंतर पिरियडच्या वेळेस कप फॉर्मेशन जास्त होऊन पस फॉर्मेशन जास्त होण्याचे चान्सेस आहे. याविरुद्ध तुम्ही चटईवर झोपले तर कफ तयार होणार नाही, पस तयार होणार नाही, इन्फेक्शन होणार नाही. इव्हन आता कसं आहे की 4 दिवस त्या महिलांनी आंघोळ सुद्धा करायला नाही पाहिजे. एखाद्या बोटाला जखम झाली तुमच्या, तुम्ही ते बोटामध्ये कसं पिशवी घालून आंघोळ वगैरे करता किंवा तिथं पाणी नाही जाऊ देत. गर्भाशयाला 4 दिवस आतून जखमा असतात, तर त्यावेळेस जर तुम्ही पाण्याने आंघोळ केली तर ते पाणी क्लेद वाढून परत पस फॉर्मेशन होऊ शकते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहे अंधश्रद्धेच्या नाही आहेत, ह्या श्रद्धेच्या आहेत, पण सायंटिफिकली बघायला पाहिजे आपण. जर घरगुती प्रयोग जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं दिनचर्याचं आहे. आपलं काय चुकतं हे आत्मपरीक्षण करून कुठले पदार्थ आपले अतिरिक्त जातात जे चुकीचे, ते बंद करायला पाहिजे. व्यायाम करायला पाहिजे, झोप प्रॉपर घेतली पाहिजे. याचं त्याने त्यांना मासिक पाळीमध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नाही तर मग कसं होतं की ज्यासाठी आपण जातो ती औषध घ्यायची आणि बरं व्हायचं. ही सायकल कंटिन्यूच राहणार आहे, मग औषध काही बंद होणार नाही. सतत थकवा आणि आळस जाणवतो, तर लिव्हरमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो काय? नाही, सतत थकवा आणि आळस हे जर विचार केला तर असं काही म्हणता नाही येणार, पण असू शकतो. मुळात कसं आहे की थकवा म्हणजे तुमची बॉडीतली एनर्जी लेवल तुमची कमी झाली, म्हणजे शरीरामध्ये वायू वाढलेला आहे. वायू वाढलेला आहे, मग तुम्ही अतिरिक्त तुमचे कष्ट जास्त झाले किंवा अतिरिक्त मनाचं स्ट्रेस तुमचा जास्त झाला. त्याच्यामुळे तो एक फिजिकल आणि मेंटल जे आहे आपण म्हणतो की तो एक बॅलन्स राहिला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत आहे. आणि दुसरं काय म्हटलं तुम्ही? थकवा आणि आळसच, आळस. म्हणजे लिव्हरचं काय आळस असू शकतं काय नाही याच्यामध्ये? असू शकतं कारण, पण त्याच्यामध्येच कसं आहे की बाकीचे पण आपण प्रश्न त्याला विचारायला पाहिजे. आता गौरवता हे लक्षण आहे मूळ कफाचं. शरीरामध्ये जर तुम्ही अभिसंधी पदार्थ खाल्ले, गुरु आहार घेतला, व्यायाम केला नाही, तर तुम्हाला म्हणजे असं गौरवता येणारच आहे शरीरामध्ये, म्हणजे आळसपणा येणारच आहे, काम करायचं वाटणार नाही. कफ धातू तुमचा बिघडला, त्याच्या विरुद्ध चिकित्सा करायची, कफग्न औषध द्यायची. वयाच्या आधी वयस्कर होणं याबद्दल काय म्हणायचं सर तुम्हाला? हल्ली सध्या जे आहे ते सध्या सुरू आहे, कारण त्याचं कारणच असं आहे की सध्या लहान मुलाचं जर तुम्ही 6 महिन्याचं झाल्यानंतर आई वडील त्याला मोबाईल देतात. म्हणजे इव्हन म्हणजे त्याचं जेवण सुद्धा मोबाईल पाहूनच आहे, त्याची वाढ सुद्धा मोबाईल पाहूनच आहे. मग तो कसं आहे की एक कुठल्या गोष्टी तो वयात यायच्या अगोदर ते कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत, कुठल्या गोष्टी वाईट आहेत याचं पॅरेंट्स त्यांना गाईडलाईन करत नाहीत. एखाद्या चुकीच्या मार्गदर्शनाखाली ते जातात आणि मग त्यांना ते अर्ली मॅच्युरिटी येऊन जाते. म्हणून पॅरेंट्स आपलं वॉच असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे कुठल्या गोष्टी मुलांनी आपण त्याला पाहायला दिलं पाहिजे मोबाईलमध्ये. आपण मोबाईल लावून सुरू करून देतो आणि आपण मग निघून जातो, पण त्याच्यावर वॉच करणं गरजेचं आहे. अर्ली मॅच्युरिटीचं कारण तेच आहे. आणि जिथं चुकते तिथं त्याला बोलायला हरकत काही नाही. याचाच सर एक वेगळा प्रश्न बनवूया आपण, की आजकाल जी लहान मुलं आहेत
त्यांना हातामध्ये मोबाईल देऊन जेवण करायला देणं किंवा ते रडतात म्हणून त्यांना मोबाईल दिला जातो हातामध्ये. सो हे कितपत योग्य आहे किंवा कितपत हे धोकादायक असू शकतं? मुलांना मोबाईल देणं हे चुकीचंच आहे. हम्म, हम्म, कारण किती नाही म्हटलं तरी ते मोबाईलच्या ज्या रेज असतात त्याच्या हम्म. त्या शरीरामध्ये प्रवेश करतात. हम्म, दुसरी सध्या जर तुम्ही अतिरिक्त मोबाईलचं जर तुम्ही पाहत गेले तर ऑटिझम नावाचा जो आजार आहे हम्म, तो सध्या आहे. हम्म, त्याच्यामध्ये कसं होतं की काही तुम्ही आता मुलं छोटे मुलं बघितले तर आपल्या नजरला नजर देत नाहीत. हम्म, हम्म, ते सगळे ऑटिझमचे पेशंट आहेत. ओके. आणि मॉडर्न सायन्समध्ये ऑटिझमवर फारशी मेडिसिन नाहीत. हम्म, 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 आयुर्वेदामध्ये आहे. ओके. आयुर्वेदामध्ये त्याला पेशंटला त्यांच्या पॅरेंट्सला काउन्सिलिंग करून हम्म, हम्म, आयुर्वेदातली जे मज्जातत्त्वावर जाणारी औषधी आहेत. ओके. कारण की डोळे जे आपले आहेत हम्म, हे पित्ताचे आहेत. ओके. आपण म्हणतो की डोळ्यांवर औषध आहे का, डोळ्यांवर औषध आहे का, डोळे हे पित्ताचे आहेत. हम्म, जर तुम्ही डोळ्यांचा जर तुम्ही वापर जास्त केला तर त्याचा परिणाम पोटावर सुद्धा होऊ शकतो किंवा पोटाचा परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो, ओके. असंही आहे. हम्म, मग त्याच्यामुळे दोघांचा संबंध परस्पर आहे. हम्म, हम्म, म्हणजे ते वडिलांनी जर तुम्ही आई वडिलांनी जर त्याला मोबाईल पाहणं जर तुम्ही सुरूच ठेवलं हम्म, तर त्याचं उलट पचन होणार नाही आणखी. हम्म, हम्म, कारण की पित्तधारा कला बिघडली, पचन बिघडून जाईल, परत त्याला मोटापा वगैरे हे लक्षणं यायला लागतात. जे जास्त मोबाईल पाहतात त्या मुलांचं वजन वाढलेलं असतं. ओके. म्हणजे आपण वाटतं की जेवणातून वजन वाढलं याचं, जेवणातून नाही. हम्म, हम्म, त्याची पित्तधारा कला बिघडून त्याचं वजन वाढलेलं असतं. अच्छा. आणि सध्या जे ऑटिझमचे पेशंट आहेत हम्म, हम्म, अतिरिक्त मोबाईलमुळे आता गेम वगैरे खेळतात, तर हम्म, काही मुलं झोपेमध्ये सुद्धा असे ऍक्शन वगैरे करून ते हम्म. आई वडील सांगतात की असं असं हो, करतो. हो, हो. ह्या ज्या गोष्टी व्हायला लागल्यात त्या हम्म. अतिरिक्त आहे. म्हणजे इंद्रियाचा अति परिणाम तर असे म्हणजे भीतीदायक स्वप्न त्यांना पडतात हम्म. लहान मुलांना. ते पण भीतीदायक स्वप्न हे जे स्वप्न हा जो प्रकार आहे हम्म, मुळात कसं आहे, जर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल हम्म, तर तुम्हाला स्वप्नच नाही पडत. हम्म, हम्म. प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही त्याच्यावर डॉमिनेटिंग होता, बरोबर, तुम्ही घाबरत नाही, बरोबर. समोरचा स्वप्नामधला घाबरतो. किंवा जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली हा, तर हा. तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडतात, तुम्ही माघार घेता किंवा तुम्हाला भीती वाटायला लागते, असं होतं. म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणं हे जे आहे ते स्वप्नातून आपण ओळखू शकतो. दुसरं जे मुलं आहेत हम्म, ते कुरकुरे खाणं किंवा मॅगी खाणं, हम्म, त्या मुलांमध्ये काय होतं की अजीर्ण होऊन कृमीची उत्पत्ती तयार होते. हम्म, आणि कृमीचा जे आता सध्या पॅरेंट्स लोकांना माहिती नाही हम्म, की जंतमुळे सुद्धा फिट्स येतात. हम्म, आणि अपस्मार आयुर्वेदामध्ये तो सांगितलेला आहे. 80% कारण हे फक्त जंत सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. जंत आपण फक्त कसं पकडतो, स्टूलमधले नाही. आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचे जंत आहेत की जे ब्लडमध्ये असतात. आणि त्या जंतामुळे सुद्धा त्या लहान मुलांना फिट्स येतात. मग फिट्स येऊ नये म्हणून म्हणजे कृमीकर आहार जो आहे, हम्म, रात्र उलटून गेली ते पदार्थ शिळे होतात. हम्म, ते पदार्थ आपण मुलांना देतो, जसं इडली, डोसा, ढोकळा. हे जे पदार्थ आपण रात्रभर ते फर्मेंटेशन होऊन आपण हो. दुसऱ्या दिवशी तयार करतो. हम्म, किंवा तुम्ही सध्या आता हल्ली कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन असं पकडतात, त्याच्यानुसार मग ते देतात. हम्म, मुळात कसं आहे, आयुर्वेदामध्ये अग्नी हा कन्सेप्ट सांगितलेला आहे. कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन हे काही नाही सांगितलं. हम्म, अग्नी ज्याचा चांगला त्याचा दगड खाल्ला तरी पचतं. अग्नी त्याचा मंद आहे हा, तर हे तुम्ही कार्बोहायड्रेट, फॅट मोजून थोडी खाणार आहे. हम्म, तुम्ही जेवण करताना मोजून खाता की पोळीमध्ये एवढं कार्बोहायड्रेट चाललं, एवढं फॅट चाल. हम्म, जेवण करताना आपण काही मोजून खातो का? नाही खात. सध्या बरेच जण ते मटकी जे भिजत ठेवतात रात्री, त्याला स्प्राउट म्हणून ते आता हो. सध्या बरेच तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे गेले की नाश्त्याला ते असते. मटकी हे कृमिकर आहे, म्हणजे त्यांनी भयंकर जंत तयार होतात पोटामध्ये. जर तुम्ही ते रात्रभर उलटून खाल्ली तर. जर तशी खायची जरी तुम्हाला ताव्यावर भाजा, कुकरच्या 2 शिट्ट्या आणा आणि मटकी खा, त्याचा एवढा परिणाम होणार नाही. पण जेवढं रात्रभर मोड आलेली मटकी मोड आलेली मटकी नाही खायची. नाही खायची. आता हे जर तुम्ही क्रॉसिंग केलं लोकांना, तर आम्ही युट्यूबवर पाहिलं, हो. आम्ही बऱ्याचशा Dietitians वगैरे डायटिशियनकडे असतात गेलो. ते. डायटिशियनला अग्नी कुठं माहिती आहे? हम्म, डायटिशियनला अग्नी माहीतच नाही आहे. हम्म, फक्त कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन. इव्हन म्हणजे तुम्ही जर विचार केला एखाद्या पेशंट रिनल फेल्युअरचा आहे हम्म, आणि त्याला अल्ब्युमिन लघवीमधून चाललं आणि अंगावर सूज यायला लागते, तर त्या पेशंटला सुद्धा हे लोक अंडी खाऊ घालतात. काय तर अंड्याच्या पांढरं जे कव्हर असते, म्हणजे जे आतलं जे आहे येल्लो, त्याला योल्क म्हणतो, आणि आतलं जे बाहेरचं आहे त्याला आपण पांढऱ्या कलरचं अल्ब्युमिन असतं, ते खाऊ घालतात. आयुर्वेदामध्ये जर तुम्ही एवढे जड पदार्थ खाऊ घातले, त्याचा अग्नी अजून मंद होऊन तो लवकर मरणार आहे. म्हणजे आहार किती महत्वाचा आहे, म्हणजे कॅलरीज मोजून नाही खाल्ल्या पाहिजे.
अग्नी त्याचा ज्या पेशंटचा चांगला आहे तोच पेशंट दीर्घायुष्य आहे. म्हणजे अग्नीवर फोकस जास्त करायला पाहिजे. लहान मुलं आजकाल कुरकुरे चिप्स वगैरे जे मार्केटमध्ये आता माझा स्लाइस वगैरे जे येतात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स वगैरे असतात, तर ते किती धोकादायक असू शकतं? धोकादायकच आहे, कारण कसं आहे की ते शेवटी केमिकलच आहे. आणि आपलं शरीर जे आहे त्याच्यापासून आतमध्ये कसं आहे की ते विष एक प्रकारचं विषच आहे. ते थोडं 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 आतमध्ये पोखरणं चालूच असतं आणि त्याचा मग एक विस्फोट होऊन मग आजार पण एखाद्याला लागू शकतात. इव्हन म्हणजे जर तुम्ही एक साधं एक माझ्याकडे आमच्या एक सरांकडे एक केस आलेली होती. ती केस आमच्या म्हणजे जवळच्या नातेवाईकाची होती. काहीच नाही, थम्सअपची बॉटल आहे आपली, त्याला ते उघडायचं ते एक काचेची बॉटल आणि एक ते झाकण असते ते लोखंडी उघडण्यासाठी. तर आतमध्ये त्या झाकणाच्या आतमध्ये एक व्हायरस असायचा, म्हणजे त्या असतात ते लोखंडी जे आपण हे उघडतो ना त्याच्यामध्ये व्हायरस. तर त्याला आपल्या पेशी मारणारा ऑटोइम्युनो डिसीज झाला. सरांनी नाडी परीक्षा केल्यानंतर सरांनी ती केस टेकिंग रिप्रेझेंट बघितली तर सगळे डॉक्टर फेल. त्या पेशंटला लक्षणं पण समजत नव्हते काय करायचं. तर सरांनी त्याला एक प्रश्न विचारला की तू थम्सअप वगैरे पिली होती का? तर त्या पेशंटने हो म्हटलं. आणि मग सरांनी मग आम्ही जेव्हा विचारलं, सर तुम्ही हा प्रश्न का बरं त्यांना विचारला, तर म्हणे की ते जे झाकण आहे लोखंडी त्याच्यामध्ये एक प्रकारचं व्हायरसचं जाळं तिथं तयार होत असतं. म्हणजे आपण किती डेंजर झोनमध्ये आपण चाललोय. म्हणजे शहानिशा न करता आपण ते डायरेक्ट झाकण उघडतो आणि आपण ते प्यायला लागतो. माझं तर एक सांगायचं राहिलं की कोको कोला थम्सअप हे जे आपण पितो हे एक प्रकारचा सोडाच आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांनी लिव्हरचे डिसऑर्डर जास्त मागे लागू शकतात पेशंटला. लिव्हर त्यांचं खराब होऊ शकतं. शक्यतो ते टाळायला पाहिजे. आता सध्या क्रेज आहे, सध्या यंग जी पिढी आहे तर ती ॲड बघून थम्सअपची ॲड बघून तू 4थ्या मजल्यावरून उडी मारू शकतो. ठीक आहे, हे टाळायला पाहिजे. ॲडव्हर्टायझिंगवर काय चांगलं काय नाही हे आपल्याला बुद्धी आपल्याला दिलेली आहे देवानी, त्याची शहानिशा करून आपण ती गोष्ट घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे सर अशी काही एखादी केस आली आहे का की गुडघेदुखी होती आणि खूप हॉस्पिटल फिरून झाले, खूप जणांकडे गेले पण फरक नाही पडला, पण तुमच्याकडे आल्यानंतर आराम भेटला, असं काय आहे का? गुडघेदुखीचे आमच्या क्लिनिकमध्ये असा एकही दिवस जात नाही की गुडघेदुखीचे पेशंट येत नाही, कारण प्रत्येक घरामध्ये एक तरी म्हातारा किंवा एक तरी. सध्या तर कंडिशन अशी आहे की यंगस्टरमध्ये गुडघे दुखण्याचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. एक केस सांगायची वाटते की एक माझ्याकडे पोस्टिरियर क्रुसिएट लिगामेंट जे आहे ते टेअर झालेला एक पेशंट आला होता. तर त्याचं त्यांनी डॉक्टरांनी ऑपरेशनच सांगितलं होतं आणि डॉक्टर म्हणत की हे ऑपरेशनशिवाय बसणार नाही. तो यंग होता, ॲक्सिडेंटल केस होती ती. माझ्याकडे आल्यानंतर मी ती केस बघितली. केस बघितल्यानंतर त्यांना म्हटलं की हे होते क्युअर पण याला वेळ लागणार आहे. त्यांनी विचारलं की किती वेळ लागणार आहे. मी सांगितलं की 6 ते 8 महिने लागतील. बापरे, एवढा उशीर? मग ऑपरेशन करा. ऑपरेशन नंतर सुद्धा तुमचे 6 महिने जाणारच आहे ना. एक्सरसाइज तुम्हाला फिजिओथेरपी वगैरे करावं लागतं. त्याच्यापेक्षा हे चिरफाड न करता आपलं आयुर्वेदिक औषध घेतलेलं कधी पण चांगलं. तर त्याने ऑपरेशनची त्याच्या मनात भीती होती. त्यांनी ते ऑपरेशन टाळलं आणि माझ्याकडे औषध कंटिन्यू केली. आयुर्वेदामध्ये लीच थेरपी म्हणजे जळू लावणे, त्याला मी दर 15 दिवसांनी जळू लावायचो, लीच लावायचो. आणि रक्त तिथलं जे खराब रक्त आहे, आयुर्वेदामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे हे वात रक्ताप्रमाणे ट्रीट करावं लागतं. दूषित वायू आणि दूषित रक्त याच्यावर चिकित्सा केली की तो पेशंट बरा होतोय. वारंवार तिथं जलगावचरण करून तिथलं जे खराब दूषित रक्त आहे, कारण जर दूषित रक्त काढलं आपण तिथं नवीन रक्त येईल. नवीन रक्त आल्यानंतर नवीन रक्तामध्ये 100% ऑक्सिजन राहते आणि आपल्या पेशीमध्ये जर एका पेशीची 2 पेशी मिओसिसची जी प्रोसेस व्हायला पाहिजे तर ती ऑक्सिजन शिवाय नाही होऊ शकत. म्हणजे मॉडर्न सायन्स काय म्हणते की रिजनरेशन नॉट पॉसिबल, आयुर्वेद काय म्हणते रिजनरेशन इज पॉसिबल. फक्त कशामुळे पॉसिबल होतंय की ड्यू टू फक्त लीच थेरपी. ते अशुद्ध रक्त आम्ही काढून घेतो, नवीन रक्त येतं, फ्रेश रक्तामध्ये 100% ऑक्सिजन राहतं आणि ती पेशी म्हणजे बरी व्हायला लागते आणि रिकवर व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये अंकुर फुटून डेव्हलप व्हायला लागते. त्यांना आजूबाजूचे जे मसल्स लिगामेंट्स आहेत आपण ते स्ट्रॉंग केले आणि आज तो पेशंट स्वतःच्या बाईकवर किक मारून गाडी स्टार्ट करतो. काही विषय नाही. म्हणजे ते असे तर बरेचसे पेशंट आहेत की ज्यांचे मेनिस्कस टिअर आहेत, लिगामेंट इंजुरी आहेत. ते पेशंट सिंपल आहे, पण ही एक केस जी आहे ती ही चांगली होती, चॅलेंजिंग केस होती.
ज्या व्हेरिस्कोस वेन्स असतात सर, पायामधल्या शिरा ज्या त्यातून रक्त वगैरे बाहेर येतं एका काळानंतर, तर त्या लीच थेरपीने बरं होऊ शकतात का? हो, लिस्ट थेरपीने त्याचा चांगला परिणाम होतोय. फक्त जी आपण लिस्ट थेरपी तिथं करू, त्या एक्झॅक्ट जिथं रक्त साकळलेलं आहे, तिथं नाही करता येईल. त्याच्या एक तर वर 4 बोटं वर किंवा एक 4 बोटं खाली. आणि आयुर्वेदातली जे सिराज ग्रंथी किंवा रक्तवाहिन्या बनतात कशापासून? रक्तापासून आणि चरबीपासून. तर रक्तपाचक औषधी आणि मेदोपाचक औषधी असं देऊन रक्ताचं प्रसाधन करणारी औषधी जर आपण 5-6 महिने जर दिले आणि जलकावचरण जर करत गेले आणि जिथं ब्लडचं क्लॉटिंग होणार नाही अशा काही वनस्पती आयुर्वेदामध्ये आहेत, ज्याला वातरक्तामध्ये त्या औषधी आहेत. किंवा इथं तुम्ही एक प्रकारचं आयुर्वेदामध्ये कसं आहे की ती एक प्रकारची जखम आहे, म्हणजे व्रण आहे. आपण त्याला अभ्यंतर व्रण म्हणून जर ट्रीटमेंट जर दिली आयुर्वेदातली, ज्याच्यामध्ये तुम्हाला महातिक्त घृत आहे, पंचतिक्त घृत आहे, अशा काही औषधी जर तुम्ही तिथं वापरल्या, तर त्या पेशंटमध्ये एक प्रकारचं म्हणजे एक त्याला अमृतच म्हणावं लागेल. पेशंट बरे होतात पूर्ण ते. 6 ते 8 महिने लागतात, पण ते पेशंट बरे व्हायला लागतात. पंचकर्म किती इफेक्टिव्ह आहे? पंचकर्म कोणी करावं आणि का करावं? मुळात कसं आहे की पूर्वी कसं होतं की तिथं मॉडर्न सायन्स काही नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना एकच ऑप्शन होतं आयुर्वेद. आणि कसं आहे की जुन्या काळामध्ये नुसतं आजारपण झालं म्हणूनच पंचकर्म करत नव्हते. एक उदाहरण तुम्हाला देतो शिवाजी महाराजांच्या काळातलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं की मुघल सैनिक होता, त्याला शिवाजी महाराजांना आपल्या सैन्यामध्ये सामील करायचं होतं. तर शिवाजी महाराजांनी त्याचं पंचकर्म करून घेतलं आणि त्याला आपल्या सैन्यामध्ये सामील केलं. मुळात कसं आहे की पंचकर्म केल्याने मनामध्ये सुद्धा बदल होते. म्हणजे महाराजांनी काय केले की त्याचं जे वाईट मन आहे ते चांगल्या मनामध्ये रूपांतर करून आपल्या सैन्यामध्ये त्याला घेतलं. म्हणजे पंचकर्म नुसतं शरीर शुद्धीसाठी नाही आहे, पंचकर्म हे मन शुद्ध करण्यासाठी पण आहे. आणि पंचकर्म कोणी करावं? पंचकर्म सगळ्यांनी करावं. त्या त्या ऋतूमध्ये, वसंत ऋतूमध्ये वमन करावं, शरद ऋतूमध्ये विरेचन करावं, वर्षा ऋतूमध्ये बस्ती करावं. असं काही नाही आहे की हे ऋतू नाही आहेत मग आता कधी करावं. जर समजा तुमची अवस्था तशी आहे तर कुठलंही पंचकर्म कुठल्याही मंथमध्ये तुम्ही करू शकता, पण ते वैद्याच्या सल्ल्याने. तर पंचकर्म म्हणजे काय, दोष तुमच्या शरीरामध्ये खूप वाढलेले आहेत, तर शरीराची एक प्रकारची शुद्धी होते. म्हणजे जिथं तुमचं औषध काम नाही करत ते औषध नंतर तुमचं काम करायला लागतं. म्हणजे पंचकर्माचे फायदे अगणित आहे. ते जसं पाण्यात पोहल्याशिवाय आपल्याला पोहण्यातला म्हणजे जो आनंद आहे तो घेता नाही येत, तसं पंचकर्म केल्याशिवाय तर पंचकर्म तोंडी सांगून काही फायदा नाही. त्यासाठी ते पंचकर्म रोग्याने किंवा पेशंटने ते करायला पाहिजे. शरीरावरती जे डाग असतात सर, ज्याला आपण कोड म्हणतो किंवा जळवात असते, तर त्याला काही आयुर्वेदामध्ये उपाय आहेत का किंवा ते बरं होऊ शकतं का? मुळात कसं आहे, कोड आणि जळवातमध्ये फरक आहे. कोड आहे तो आपण सध्या भाषेत ल्युकोडर्मा म्हणू, आणि जळवात जो आहे त्याला एक प्रकारचा एक्झिमा म्हणू आपण सध्या. कसं आहे की हे बरे होऊ शकतात, पण जसं कोळाचं जे आहे काही अनुवांशिक कारण सांगितलेले आहेत. एखाद्या घरामध्ये हिस्ट्री आहे परंपरागत, तर ते पेशंट फारसे बरे नाही होत. आणि कोळाचं जे मुख्य कारण मी मगाशी सांगितलं ते जंत. रक्तामध्ये कृमीचं प्रमाण जर जास्त असेल, आता आपल्याला वाटते स्किनचं पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, तो स्किनचा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम नाही आहे. रक्तामध्ये कृमीचं प्रमाण जास्त आहे, जंताचं प्रमाण जास्त आहे. तर तिथं तुम्हाला कृमीची चिकित्सा करायला पाहिजे. कृमीची चिकित्सा केल्यानंतरच ल्युकोडर्मामध्ये आराम पडायला लागते. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक वमन करून घ्या आणि कृमीघ्न औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ती त्या पेशंटची द्या. आणि ज्या पेशंटचा आहार असा कृमीकर आहे तो आहार बंद करा. आणि खूप दिवस 5-6 महिने वगैरे लागतात पेशंटला बरं होण्याकरता. पण जास्त जर डाग असतील, आता कसं आहे की समजा ओठांवर डाग आहे किंवा हे पेशंट फारसे बरे नाही होत. कारण त्याचं कारण की ओठ हे जे आहे ते शुक्राचं आहे आणि 7 धातूमध्ये जर 7व्या धातूपर्यंत जर तुमचं जर ते दोष गेलेले आहेत तर तिथं तुम्हाला वेळ लागणार आहे त्या पेशंटला. म्हणजे जर छोटं असेल डाग, तर छोटं तो असेल लगेच लगेच कव्हर. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे, जे चुकते ते बंद करावं लागतं. आणि राहिला जाळवाताचा प्रश्न, तिथं तुम्हाला आयुर्वेदानुसार वातरक्ताची ट्रीटमेंट करावं लागेल. आणि त्याचे जे हेतू आहेत, काही पेशंट कसे आहे शेंगदाणे, गूळ, दही, टोमॅटो सॉस. आता सध्या मुलांना कसं आहे तुम्ही माहिती आहे, टोमॅटो सॉस दिला आणि पोळी दिली की आई वडील मुलगा 4 चपात्या खाल्ल्या, पण काय खाल्लं? टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस तर त्याचं ब्लड इम्प्युअर करायला लागलं.
आणि त्याला पुढे चालून रक्ताचे विकार होणार आहेत. हे पाल्याच्या लक्षातच येत नाही. पण सध्या ऍड बघून किसान जाम जेली हे कसं आहे, आपण जे प्रिझर्वेटिव्ह फूड खायला लागलो ना, त्याचे परिणाम भविष्यात मोठे मोठे आजाराला कारणीभूत होणार आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी होत चालली मुलांची. साध्या साध्या टेम्परेचरला ते पेशंटला म्हणजे लहान मुलांना सर्दी खोकला असे प्रॉब्लेम यायला लागलेत. हेच प्रॉब्लेम आहेत. माझ्याकडे एक केस होती. मुलगी एक पाटील नावाचे एक व्यक्ती आहेत. त्यांची ती भाची होती. दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये आली होती. 9 वर्षाची होती ती. आणि ती गावाला जायला म्हणायची की ती नाहीच जायची, कारण की ती बेडमध्ये सू करायची. बेड वेटिंगचा प्रॉब्लेम होता. तर त्या पेशंटनी खूप दवाखाने केले होते आणि त्यांना काहीच कुठलं लक्षात नाही आलं. मी हिस्ट्री घेतल्यानंतर तिच्या स्कूलमध्ये ती रोज पिझ्झा बर्गर किंवा सँडविच किंवा इडली डोसा असं तिचं जंक फूडच होतं. आणि आयुर्वेदामध्ये जंक फूड हे उत्तम कृमिकर आहे, म्हणजे त्यांनी जंत तयार होतात. आणि बेड वेटिंग फक्त आणि फक्त जंतानीच होते. जर त्या पेशंटचा मी तो आहार बंद केला आणि तिला जंत मरणारी जी औषधी आहेत, कृमी नष्ट करणारी औषधी आहेत ती दिली, त्याच्यानंतर ती पेशंटला आजपर्यंत ते बेडमध्ये सू नाही केली. म्हणजे त्यांच्या सिस्टोस्कोपी पासून तिच्या तपासण्या केल्या, त्या ब्लॅडरमध्ये प्रॉब्लेम आहे का किंवा कशामध्ये पाणी खूप पिते का, तिचं पाणी सुद्धा यांनी बंद केलं होतं. म्हणजे इथे छोट्या छोट्या गोष्टी असतात. ह्या जर तुम्ही वैद्याच्या सल्ल्याकडे गेले, आपल्याला सवय झालेली आहे मॉडर्न सायन्सकडे, मोठे मोठे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आपण गेलो, पहिला ऑप्शन न्यूरोलॉजिस्टकडे नेफ्रोलॉजिस्टकडे गेलो की आपल्याला वाटतं की आपण ट्रीटमेंट झाली. माझं तर एक प्रत्येक म्हणजे रोग्यांना एक आव्हान आहे की त्यांनी कमीत कमी ऍटलिस्ट जवळचे जे आपले वैद्य आहेत त्यांच्याकडे जाऊन ऍटलिस्ट तुमच्या आजाराविषयी नुसतं चर्चा तर करा. तुम्हाला आपलं ते नियोजन, कारण तुम्ही गेलेच नाही तर तुम्हाला ट्रीटमेंट भेटणार नाही किंवा तिथल्या आजाराची माहिती भेटणार नाही. जंत हे तुम्हाला किती म्हणजे डेंजरस आहे हे तुम्हाला समजते. डायबेटिक रेटिनोपॅथी तर बरी होऊ शकते का, किंवा आता शुगर जे पेशंट असतात त्यांची नजर कमजोर होते? डायबेटिक रेटिनोपॅथी 100% बरी होऊ शकते. त्याच्यामध्ये कसं होतं की मुळात कसं आहे की तिथं आपण जर पकडलं तर डोळ्यांचा जर विचार केला, डोळ्यांना हे जे भय असते हे कफाचं भय असतं आणि डोळे हे पित्ताचे आहेत. मग त्या पेशंटचा जो कफकार आहार आहे तो पहिल्यांदा बंद करायला पाहिजे. म्हणजे कफकार आहार मग कुठला, गुरु अभिच्छंदी स्राव उत्पन्न करणारे जड पदार्थ, न पचणारे पदार्थ असे त्याचे बंद करायला पाहिजे. त्याचा व्यायाम नसेल तर त्याला व्यायाम चालू करायला पाहिजे. आणि तिथलं आयुर्वेदानुसार जर तुम्ही कफ नष्ट करणारी औषध ज्या पेशंटला जर दिली, त्याच्यामध्ये उत्तम औषध आहे शुद्ध शिलाजीत जे आपण वापरतो, किंवा आयुर्वेदामध्ये हेमगर्भ पोटली रस नावाचं एक भस्म आहे. ते जर आता हे औषधी वैद्याच्या सल्ल्यानेच घ्या. हे जरी मी नाव सांगत आहे, एक केस निघाली म्हणून मी सांगत आहे, वैद्याच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. हे जर तुम्ही केलंय पाठपुरावा घेऊन, सहस्रपुटी अभ्रक भस्म एक जे औषध आहे की जे कुठलंही नेक्रोसिस शरीरामध्ये झालं असेल तर ते चांगलं करायला लागतं. म्हणजे जादू नाही आहे, पण त्या पेशंटला जर तुम्ही सातत्यानं जर ही मेडिसिन चालू ठेवली तर डायबेटिक रेटिनोपॅथी 100% क्युअर होतं. वंध्यत्वावर सर काय सांगाल? वंध्यत्व बरं होऊ शकतं का? वंध्यत्व 100% बरं होऊ शकतं. जुन्या काळामध्ये कसं होतं की आपण शेती करायचो. शेती करताना आपण काय करायचो, शेती नांगरायचो, वखरायचो, त्याच्यामध्ये ते पावसाळा लागला की आपण त्याच्यामध्ये बीज पेरायचो आणि मग ते पीक यायला सुरुवात व्हायची. मग त्याची आपण काळजी घ्यायचो. तसंच आपल्या शरीरामध्ये घडत असतं, कारण की जे पिंडी ते ब्रह्मांडी, आपण काही वेगळे नाही आहे. जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये, जे ब्रह्मांडामध्ये ते पिंडामध्ये आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही विचार केला, ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज याचा जर तुम्ही विचार केला तर या चारही गोष्टी जर तुमच्या प्रॉपर असतील तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मासिक ऋतू म्हणजे इथे मासिक पाळी, मासिक पाळी त्या महिलाची रेग्युलर येते का ते बघायला पाहिजे. क्षेत्र म्हणजे गर्भाशय, गर्भाशयाची सोनोग्राफी एकदा करून घ्यायची. तिथं जर काही फायब्रॉइड आहे, ॲडेनोमायोसिस आहे, एंड्रोमेट्रियोसिस आहे, फॉलोपियन ट्यूब ब्लॉक आहे, हे सगळं बघायला पाहिजे. अंबू म्हणजे इथं ब्लड म्हणजे हिमोग्लोबिन किती आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे हिमोग्लोबिन त्या पेशंटचं कमी आहे का, पाण्याचं प्रमाण कमी आहे का, रक्ताचं प्रमाण कमी आहे का, हे सगळं बघायला पाहिजे. आणि बीज म्हणजे ओव्हरी, त्या ओव्हरीच्या भोवती बीजग्रंथीच्या भोवती सिस्ट आहेत का, हे सगळ्या म्हणजे पीसीओडीचा जो मगाशी प्रॉब्लेम निघाला तो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सॉल्व्ह करत गेले तर वंध्यत्व हे मुळात कसं आहे की सध्याचं सगळ्यात मोठं ट्रेंड आहे की आम्ही म्हणू त्यावेळेस आम्ही प्रेग्नन्सी ठेवू, हा इथं क्रॉस करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल तसं होणार नाही.
या जगातलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जे हालचाल ही त्याच्या इच्छेनं होते, तुमच्या नैसर्गिक. इच्छेनं नाही होत. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, म्या चालिले आहे तुम्ही हाले, म्या बोलिले तुम्ही बोले. हे अशी जी ओवी आहे आपल्या ज्ञानेश्वरीमधली, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरातली ही त्याच्या इच्छेनं होते. बरेच जण कपल काय म्हणतात, मी सेटल झाल्यानंतर प्रेग्नन्सीचा विचार करेन, हो. मी फ्लॅट घेतल्यानंतर, मी गाडी घेतल्यानंतर, माझं हे लोन फिटल्यानंतर. हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही तशी प्रेग्नन्सी तुम्ही ठेवत असाल प्लॅन करून, ते चुकीचं आहे, ते राहणार नाही आहे. त्याची इच्छा असली, मुळात कसं आहे की काही पेशंटच्या केसेस अशा आहेत की त्यांना सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, प्रेग्नन्सी राहत नाही. मग आता याचं कारण तिथं संकल्प योनी एक नावाचा प्रकार आहे. म्हणजे की तुम्ही जर गणपती कसा आहे एक म्हणजे विघ्नहर्ता आहे. हो. जर तुम्ही गणपतीची आराधना करून त्या गणपतीला रोज जर लाल फूल वाहलं आणि तिथं संकल्प केला की माझ्या जोडीमध्ये मला अपत्य प्राप्त करण्यासाठी बल दे, तर तिथं एक तुम्हाला एक संकल्प योनीद्वारे तुम्हाला त्याची इच्छा असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. म्हणजे की प्रेग्नन्सी राहणं नुसतं कॉन्टॅक्ट ठेवल्यामुळे प्रेग्नन्सी राहते हे चुकीचं आहे. असे ते कितीतरी केसेस आहेत की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे. मग त्याचं आपण जर आध्यात्मिक त्याच्या घरामध्ये काही चुकत असेल तर ते सांगायला पाहिजे. काही त्याच्या खाण्यापिण्यामध्ये किंवा त्या महिलाचं खाण्यापिण्यामध्ये चुकत असेल किंवा मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील ते सॉल्व्ह. मी असं म्हणत नाही अंधश्रद्धेकडे जा, पण एक श्रद्धा ठेवून सायंटिफिकली जे तुमचे कारण आहेत त्या स्त्रीचे ते सॉल्व्ह करा. पुरुषांचं जे प्रॉब्लेम असेल, काही स्पर्म काउंट कमी असेल किंवा काही स्पर्मच जिवंत नसतील, ॲझोस्पर्मिया असेल, तर अशा केसेस सुद्धा आयुर्वेदामध्ये सॉल्व्ह होतात. म्हणजे ह्या केसेस तुम्ही वैद्यापर्यंत डिस्कस करता आलं पाहिजे. अजून एक सर प्रश्न असा होता की कानातली मशीन, आता कानाचे जे पेशंट असतात, कानातली मशीन लावण्याच्या अगोदर आयुर्वेदाचा सल्ला घ्यावा का? किंवा machine टाळता येऊ कानातली शकते का? मशीन टाळता येतं ना. कानातलं हे जर विचार केला तर कान जे आहे ते आकाश महाभूताचं आहे. आकाश म्हणजे पोकळ, जिथं काहीच नाही आहे. आणि शरीरामध्ये असा कुठला अवयव की तिथं पोकळ आहे, तो म्हणजे मोठा आतडं. मोठ्या आतड्यामध्ये तिथं तुम्ही जो कोलान, जो डिसेंडिंग कोलान आपण म्हणतो, तो मोकळा हवा. म्हणजे त्या व्यक्तीचं रोज पोट साफ झालं पाहिजे. ज्या दिवशी त्या पेशंटचं पोट साफ नसते त्याला ऐकायला कमी यायला लागते. आणि आयुर्वेदामध्ये बहिरेपणा हे लक्षण, तहान म्हणजे पाणी कमी पिल्यामुळे आपलं तहान जर समजा लागली पण पाणी अवेलेबल नाही आहे, तर तृष्णेचा अवरोध केल्यामुळे सुद्धा कर्णबाधिर हे लक्षण येऊ शकतं. म्हणजे पाणी न पिल्यामुळे सुद्धा कर्णबाधिर. पण ह्या गोष्टी वारंवार होत गेल्या. आता काही जण शेतामध्ये जातात, विहिरीमध्ये पाणी नसते आणि कुणाचं पाणी मी पित नाही, तिथं तृष्णेचा अवरोध होतो, म्हणजे तहान लागते पण तो पाणी नाही पिऊ शकत. असं वारंवार जर झालं तर कान बहिरे, त्याला कालांतरानं त्याचे कान बहिरे होऊ शकतात. किंवा खूप जास्त तुम्ही आता डीजे वगैरे आहे तिथं अतिशय तुम्ही मोठ्या आवाजात जर तुम्ही ते आवाज ऐकले, आयुर्वेदामध्ये हीनयोग, मिथ्यायोग असे जे प्रकार सांगितलेले आहे. म्हणजे अतिशय तुम्ही कर्कश आवाजामध्ये जर ऐकलं तर कानाचा पडदा तुम्हाला माहिती आहे की ते डिस्ट्रॅक्ट होऊन तुम्हाला कायमचं कर्णबाधिर तुम्हाला येऊ शकतं. मशीन टाकणं हा त्याचं काही उत्तर नाही आहे. तुम्हाला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला एखाद्या पेशंटला वारंवार पोट साफ होत नाही, त्यातून त्याला अर्शाची उत्पत्ती झाली, मूळव्याध, त्यातून ग्रहणीची उत्पत्ती झाली, तर त्याला कर्णबाधिर हे लक्षण येऊ शकतं. म्हणजे त्याचं जे आतापर्यंतची लाईफस्टाईल जर तुम्ही बघितली तर त्या चुकीच्या सवयीमुळे कर्णबाधिर हे आता बरेच मोबाईलमध्ये कॉट टाकतात. हेडफोन सर तेच एक हेडफोन. विचारत होतं, किती तास आपण यूज करू शकतो? म्हणजे हेडफोन त्याचं- वापरायलाच नाही पाहिजे. अच्छा. आणि जर तुम्ही सातत्यानं जर तुम्ही त्याचा अभ्यास जर केला, तुम्ही जे हेडफोन वापरतात त्यांना काही दिवसानंतर कालांतरानं 101% कर्णबाधिर हे लक्षण येतेच. 101%. मग काय करावं? तर स्पीकरवर ठेवावं फोन. स्पीकर. किंवा फारसं काय आपण मोबाईल लावतो कानाला, बोलणं झाल्यानंतर आपण परत मोबाईल आतमध्ये ठेवतो. पण जे काही जण बाईकवर पण कानामध्ये घालून चालवत, हे चुकीचं आहे. एक त्याचा एक अतिशय वापर करणं हे चुकीचं आहे. थोड्या काळापुरतं वापरलं ठीक आहे, काही होणार नाही. आणि अतिशय वापरलं की कर्णबाधिर हे लक्षण होऊ शकतं. डायबिटीजमुळे सर आजकाल बघायला भेटतं की पायामध्ये मुंग्या येणे, पाय सुजणे, यावर काय घरगुती उपाय आहेत का, किंवा कसं टाळता येऊ शकतं? घरगुती उपाय त्याच्यामध्ये फारसे नाही आहेत, कारण की तिथं डायबेटिक न्यूरोपॅथी झालेली असते आणि म्हणून त्या पायाला मुंग्या वगैरे किंवा त्यात आग होणे वगैरे ह्या सगळे सिम्पटम दिसायला लागतात. आयुर्वेदामध्ये एक चॅप्टर आहे जिथं मेह, कुष्टी, प्रसुप्ती असं ते जे तिन्ही सिम्पटम एका याच्यामध्ये आलेले आहेत.
तर तिथं मेहकुष्ठ प्रसुप्ती नावाची जर औषध तुम्ही वापरली तर त्या पेशंटला निश्चित चांगला परिणाम व्हायला लागतोय. शुद्ध शिलाजीत, हेमगर्भ पोट्टली, सहस्रकुटी अभ्रक भस्म ह्या ज्या औषधी वैद्याच्या सल्ल्याने घ्या. मी फक्त नावं हे जर सांगत आहे की ह्या केसेस आम्ही केलेल्या आहेत सॉल्व्ह. तर हेही जर औषध तुम्ही सातत्याने ठेवली तर त्या पेशंटमध्ये चेंजेस व्हायला लागतात. सुवर्णप्राशन आज जे आपण लहान मुलांना देतो, तर सुवर्णप्राशन सर किती फायद्याचं आहे आणि का दिलं पाहिजे? सुवर्णप्राशन खूप फायद्याचं आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर सुवर्ण जे आहे ते गोल्डन जो कलर आहे हा जर तुम्ही पाहिला तर अग्नीसारखा दिसतो. आणि अग्नी आयुर्वेदामध्ये बुद्धी जी आपली बनलेली आहे ही अग्नीपासून बनलेली आहे. म्हणजे तेज महाभूतापासून आपली बुद्धी बनलेली आहे. जर आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, वृद्धी समाने सर्वेशा विपरीते विपरीत, म्हणजे समान गुणानं समानाची वाढ होते. जर मी तेजोमय पदार्थ खाल्ले तर आपली तेज बुद्धी होणार आहे. म्हणजे जे सुवर्ण जे दिसते, आणि सुवर्णाचे दोन फायदे आहेत. सुवर्ण एकमेव असं भस्म आहे की जे दूषविष आणि गरविष हे दोन्ही मारते. दूषविष गरविष जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे किंवा आपण जे अन्न खातो ते पचत नाही, त्यातून सुद्धा आमविष तयार होते, ते सुद्धा सुवर्ण भस्मानं पचते. आणि एक जे आहे समजा स्नेक पॉयझन किंवा विंचू चावणे किंवा उंदीर चावणे हे जे प्रकार आहेत यातून जे विष तयार होते ते सुद्धा सुवर्ण भस्मानं नष्ट होते. म्हणून सुवर्णप्राशन जे करत नाही त्यांनी आवर्जून करायला पाहिजे. नुसतं सुवर्ण भस्म आणि बुद्धीच वाढत नाही तर त्याची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. इव्हन म्हणजे ज्यांचं शक्य नाही आहे त्यांनी काय करायला पाहिजे की पिंपळाचं पान आणायचं रविवारी, त्याच्यावर वरण भात किंवा दही भात आणि ब्राह्मी चूर्ण भेटते ते त्या वरण भातावर टाकून किंवा दही भातावर टाकून ते पेशंटला द्यायला पाहिजे. सेम प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये त्या सुवर्ण भस्मासारख्या प्रॉपर्टीज त्याला भेटायला लागतात. पिंपळाच्या पानामध्ये 6 रस आहे. 6 रस असणारे फक्त 2च पदार्थ जगामध्ये, एक मर्क्युरी आणि पिंपळाचं पान. म्हणजे पिंपळाच्या पानामध्ये 6 रस आपण एक खट्टे तर खाऊ नाही शकत, आणि आपलं शरीर डिमांड करते 6 रसांचं, मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कशा आहे. म्हणून 6 रस आवर्जून खाण्यासाठी पिंपळाच्या पानावर जुन्या काळामध्ये जेव घालायची. तर ती अंधश्रद्धा नव्हती, त्यांना लॉजिक माहीत असेल म्हणून ते वापरत होते. पण आता कसं आहे, सध्या क्रेज आहे. ड्राय आय सिंड्रोम, त्याला आपण डोळे कोरडे पडणे म्हणतो, किंवा डोळ्यामध्ये पाणी येणे, तर हे आटोक्यात आणता येतं कसं? मुळात कसं आहे की कोरडेपणा हा जो नाही, कोरडा वृक्षपणा आयुर्वेदामध्ये याला म्हणतात. वृक्ष हा गुण वायूचा. शरीरामध्ये कफाचं प्राबल्य कमी झालं आणि वायूचं प्राबल्य वाढलं की वृक्षता वाढते. तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला स्निग्ध चिकित्सा करायला पाहिजे. मग तुम्ही त्रिफळा घृत आयुर्वेदामध्ये जे सांगितलेले ते जर तुम्ही नित्यनियमाने सेवत केले, तुमच्या डोळ्यांचा जो ड्रायनेसचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होऊन जाईल. किंवा ज्येष्ठमध जे तुम्ही आहे, आयुर्वेदामध्ये आश्वतन आणि बिडालक नावाची चिकित्सा आहे. ज्येष्ठमधाचं जर तुम्ही घृत तयार केलं आणि डोळ्यामध्ये तर्पण केलं तर ड्रायनेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. ज्येष्ठमध स्निग्ध आहे, ज्येष्ठमध स्निग्ध आहे म्हणजे वृक्षता घालवते ज्येष्ठमध. त्याचं तूप तयार करायचं आणि त्याचं तर्पण करायचं. आता मॉडर्न सायन्स त्याला व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी म्हणते, पण मी आयुर्वेदाचा वैद्य असल्याकारणाने मी तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टिकोन सांगितलं. आयुर्वेदाचा वापर करून आपल्याला चष्म्याचा जो नंबर असतो तो कमी करता येतो का? 100% कमी करता येतं. मुळात कसं आहे, 18 वर्षापर्यंत कमी करता नाही येत, कारण की जशी मुलांची उंची वाढेल तसं त्या आयबॉलचे पण मसल वाढतील. त्याच्यामुळे त्याचा चष्म्याचा नंबर 18 वर्षापर्यंत वाढत जाईल. नंतर तो कमी कमी करता येईल आपल्याला. व 18 वर्षानंतर मग त्या पेशंटला चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी औषध द्यायचे. मग कसं औषध द्यायला की कफकनं औषध द्यायला, कारण डोळ्यांना भय कशाचा आहे, कफाचा. डोळे बनले कशापासून, पित्तापासून. आणि मग तुम्हाला पित्त कुठं तयार होतं तर लिव्हरमध्ये, मग तुम्हाला लिव्हरवर औषध द्यावं लागेल. आयुर्वेदामध्ये त्रिफळा रसायन हे जे आहे तुम्ही जर वापरलं तर डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर किंवा काहीच नाही भेटलं, नुसतं त्रिफळा चूर्ण जर तुम्ही खात गेलं तर चष्म्याचा नंबर घालवता येईल. आणि जे हेतू आहेत म्हणजे सारखं टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे हे तुम्हाला कमी करावं लागतं. नुसतं औषध घेऊन काही उपयोग नाही. आणि एक व्यायाम सांगितलेला आहे की मेणबत्तीवरचा प्रकाश म्हणजे म्हणजे घरातले सगळे दिवे वगैरे बंद करून फक्त मेणबत्ती चालू ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते वाचायचं एखादी पुस्तक वगैरे. आणि हे जो सराव तुम्ही नित्यनियमाने केला तर चष्म्याचा नंबर कमी येणार. प्रत्येक महिन्याला जळगावला सर तुम्ही एक विशेष भेट देता, तर त्याच्यामधले काही असे अनुभव आहेत का की बरं होणारच नाही असं सांगितलंय आणि बरे झाले? माझ्याकडे एक केस होती आम्लपित्ताची. ॲक्च्युली कसं आहे की त्या पेशंटनी गॅस्ट्रोस्कोपी केलेली होती. त्या पेशंटनी इव्हन सोनोग्राफी तर कितीतरी केल्या असतील.
त्याचा प्रश्न असा की त्याला घबराट व्हायची ओके. आणि घबराट अशी व्हायची की त्याला असं वाटायचं आपण मरतो किंवा आपल्याला हृदयाचा अटॅकच आहे. त्यांनी ECG 2D इको सगळं केलेलं होतं. आणि कसं आहे की माझ्याकडे आल्यानंतर मी ते केस टेकिंग घेतली. केस टेकिंग घेतल्यानंतर माझं लक्षात आलं की त्याला हायपर ॲसिडिटी आहे. आणि त्याच्या याच्यामध्ये लक्षणं कशी होती की जे आपलं आमाशय आहे ते अगदी हृदयाच्या खाली आहे. त्याच्यामुळे तिथं जो आयुर्वेदामध्ये 5 प्रकारचा वायू सांगितलेला आहे, प्राणवायू, उदानवायू, व्यानवायू, समानवायू, अपानवायू. म्हणजे की आपण जो श्वास घेतो तो प्राणवायू, आपण जे बोलतो तो उदानवायू, अन्नाचं जे पचन घडवते तो समानवायू, अन्न जे पचलेलं विष्ठा बाहेर टाकते तो अपानवायू. याचं कार्य जर कुठंतरी बिघडलं तर त्या पेशंटला तो प्रॉब्लेम यायला लागतो. तर त्या पेशंटचं काय होत होतं की तिथलं जखम झाली होती आतमध्ये, तो वायूला पुढे जायचं होतं, पण जखम झाल्या कारण स्कार तिथं तयार झाला आणि तो वायू तिथं जाऊ शकत नव्हता पुढे, तो वर याचा रिव्हर्स. त्याला आयुर्वेदामध्ये उदावर्त म्हणतात. ती उदावर्ताची केस होती. त्याला ही ट्रीटमेंट म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये कुठं भेटलेली नाही. माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला फक्त उदावर्ताची ट्रीटमेंट केली आणि तो हा ठणठणीत आहे. काही विषय नाही. त्या पेशंटचं फक्त जे चुकीचं होतं त्याचा एक चुकीचा मी हेतू काढला, पाणीपुरी. पाणीपुरी तो रिक्षा चालक होता. त्याला दुपारी भूक लागायची. तर रिक्षा चालकचा नाश्ता काय 10-20 रुपयामध्ये जे होईल ते करायचं. आणि ते पाणीपुरीमध्ये खूप तिखट खायचं ते हिरवी मिरचीचं. आणि तुम्ही पाणीपुरीमध्ये माहितीच आहे सगळ्यात जास्त हिरवी मिरचीचा वापर आहे. हिरवी मिरची कशी आहे, तीक्ष्ण, उष्ण, विधायी, रक्तातली उष्णता वाढवते आणि इव्हन म्हणजे जर तुम्हाला थोडंसं जर तुम्ही पाहिलं तर कोरेजिव्ह आहे, जखम तयार करते. तर हिरवी मिरची खाल्ल्यानंतर ते पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याच्या आमाशयाला असे व्रण तयार झाले होते, म्हणजे जखम तयार झाली होती आणि त्याचे परिणाम म्हणून त्याला ते उदावर्त तयार झालं होतं. त्याला मी एकच केलं की तुला भूक लागली ना तू 2 अंजीर खात जा. घरी लागलं तर टिफिनमध्ये तू घेऊन जा. रिक्षामध्ये भूक लागली की 2 अंजीर खायचे. चहा बंद केला, कमी केला, त्याने एकदम नाही सोडलं. पाणीपुरी मात्र एकदम सोडली. तो पेशंट आज त्याला जवळपास आता 1 वर्ष झाले, कुठलेही सिम्पटम नाही आहे. तर त्याला एखाद्या वेळेस काही थोडंसंही काही कुठल्या आजाराविषयी असलं तर तुम्हाला भेट द्यायला निश्चित. अजून एक सर प्रश्न असा येतो की तुम्ही ऐकले पण असेल की भैया और तिखा बनाव. पाणीपुरी ज्या आता मुली आहेत त्या और तिखा म्हणजे जास्त तिखट प्रेफर करतात. तर ते किती धोकादायक असू शकतं? धोकादायकच आहे कारण की पाणीपुरी जर तुम्ही तिखट खाल्ली त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर होतो. साधं एक उदाहरण घ्या तुम्ही की एखादी फरशीचा तुकडा आहे, तो मी ओला केला आणि एक काय केलं मी सूर्यप्रकाशामध्ये ठेवला उन्हामध्ये आणि एक पंख्याच्या हवेखाली ठेवला. दोन्ही सुकणारच आहे म्हणजे शरीरातलं जे फरशीवरचं जे पाणी आहे ते शोषून घेतल्याचं आहे. हिरवी मिरची शरीरातलं पाणी कमी करते. जर तुम्ही एक्सेसिव्ह इंटेक जर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला, शरीरामध्ये आपलं 55% पाणी आहे. त्याच्यामध्ये प्लाझ्मा आपण जे म्हणतो ते जर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला तर तुमचं पाणी कमी होईल. गुडघ्यातलं पाणी, गुडघे दुखण्याचं कारण सुद्धा हिरवी मिरची आहे. इव्हन म्हणजे ज्यांचं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे की ज्यांना मोशनला गेल्यानंतर कळक होते संडासला, त्याचं कारण हिरवी मिरचीच आहे. मोठ्या आतड्यातलं सुद्धा शरीरामध्ये ऑटोमॅटिक हे आहे, सिग्नल आहेत. पाणी कमी झालं, डोळ्यातलं पाणी घेणे, तोंडातलं पाणी घेणे, लघवीच्या पिशवीतलं पाणी घेणे, मोठ्या आतड्यातलं पाणी घेते, तो तुमची पाणी पिण्याची वाट नाही पाहणार. जिथं पाण्याचा सोर्स आहे शरीरामधलं तिथलं पाणी तो पिऊन घेते. हिरवी मिरची खाल्ली, लघवी जळजळ व्हायला लागते कारण लघवीतल्या पिशवीतलं पाणी त्यांनी पिलेलं असते. हिरवी मिरची खाल्ली, तोंडाला छाले यायला लागतात कारण की तिथलं पाणी पिलं जाते. म्हणजे हिरवी मिरची किती घातक आहे. आणि ही तुम्हाला म्हणजे जे आता सध्या चायनीज खातात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सोया चिली वगैरे जे वापरतात तर ते मिरचीचंच प्रमाण आहे ना. आणि त्यांना भविष्यात रक्तातले ब्लड डिसऑर्डरच होणार आहेत कारण की रक्तातले उष्णगुण म्हणजे पित्त वाढलं की रक्त बिघडणार आहे कारण की रक्त आणि पित्त दोघे सख्खे भाऊ आहेत. रक्त बिघडलं की पित्त बिघडते, पित्त बिघडलं की रक्त बिघडतं. त्याच्यामुळे सहसेव, तीक्ष्ण, उष्ण हे जे पदार्थ खाल्ले की ऑटोमॅटिक पित्त वाढून रक्तातली दृष्टी होणार आहे. आणि आता सध्या कसं आहे की ते चायनीजमध्ये अजिनोमोटो टाकतात आणि कुठलीही भाजीमध्ये टेस्ट येत नसेल तर फक्त अजिनोमोटो थोडंसं टाका, टेस्ट आहे. अजिनोमोटोनी किडनीचे डिसऑर्डर होतात. तर अजिनोमोटोचे पदार्थ शक्यतो टाळायला पाहिजे. नाईलाज आहे किंवा आता जेवणाचे वांदे आहेत तर त्यावेळेस ठीक आहे तुम्ही सोर्स म्हणून तुम्ही बघू शकता. जाता जाता सर एक आज गेली 2-2.5 वर्ष आपण आमच्यासोबत काम करताय. आपले जे काही सोशल मीडिया असेल, ॲड्स वगैरे आपण रन करतो. जळगावची जी तुमची व्हिजिट आहे तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा?
ओव्हरऑल कसं आहे की आज सध्या जर तुम्ही पाहिलं तर आपण सध्या न्यूजपेपर किंवा टी व्ही हे सध्या कमी झालेलं आहे. सध्या जे वारं आहे ते सोशल मीडियाचंच वारं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स वगैरे हे सगळं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग तुम्ही आपल्या जर व्यवसायामध्ये जर केला तर त्याचा निश्चितच तुम्हाला परिणाम जाणवेल. तुमचा एक जो चांगला जो उद्देश आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते लोकांपर्यंत तुमची एक जी नाळ आहे ते जोडायला मदत होते. हो, म्हणजे आणि म्हणून आमच्यासोबत काम करून खरंच फरक पडला का? माझ्यात तर खूप फरक पडला कारण की मी मर्यादित क्षेत्रामध्ये पहिल्यांदा काम करायचो. तुमच्यासोबत जोडल्यापासून आजूबाजूचे जे शहर आहेत त्यांच्याशी मी जोडायला लागलो. त्यांच्याशी एक नातं तयार व्हायला लागलं, एक नाळ तयार व्हायला लागली. निश्चितच तुमच्यासोबत राहून माझा फायदा झालेला आहे. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. वैद्य चेतन जाधव सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. आणि जर कोणाला सरांशी ऑनलाईन कन्सल्टेशन असेल किंवा फोनवरती बोलायचं असेल तर मी सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ड्रॉप करतो. तुम्ही नक्कीच सरांशी बोलून जे काही तुमचे आरोग्याविषयी तक्रारी असतील त्याबाबत तुम्ही सरांशी चर्चा करून सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.